नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्नार्थी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपले हार्दिक स्वागत आहे. विज्ञान सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत उत्सर्जन संस्था म्हणजेच एक्सक्रिएटरी सिस्टीम. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया घडत असतात, यांना आपण लाईव्ह प्रोसेस म्हणतो. मग या लाईव्ह प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीमध्ये ज्या काही बायोकेमिकल रिॲक्शन घडतात, त्या बायोकेमिकल रिॲक्शन पासून तयार होणारे प्रोडक्ट हे एकतर युजफुल असतात किंवा हार्मफुल असतात. आणि समजा ते प्रोडक्ट जर हार्मफुल असतील तर त्या प्रोडक्टची आपल्या शरीराला काहीच गरज नसते. मग अशा प्रोडक्टला आपण वेस्ट मटेरियल म्हणतो. आणि असे वेस्ट मटेरियल बॉडीतून बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे आपल्याकडे आहे उत्सर्जन संस्था. तर लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही लाईव्ह प्रोसेस आहेत, या लाईव्ह प्रोसेसमध्ये नंबर ऑफ लाईव्ह प्रोसेस आपल्याकडून तयार होणारे जे क्रिया आहे किंवा तयार होणारे जे प्रोडक्ट आहेत त्यांना बॉडीतून बाहेर टाकण्यासाठी उत्सर्जन संस्थेचा वापर करतात. मग आता ह्या उत्सर्जन संस्थेमध्ये आपल्या बॉडीमध्ये ज्या काही वेस्ट मटेरियल किंवा ज्या काही युजफुल प्रोडक्टच्या रिॲक्शन होणार आहेत, मग या सगळ्या कशावरती डिपेंड आहेत? तर आपल्या बॉडीमध्ये पचन संस्था आहे, आपल्या बॉडीमध्ये श्वसन संस्था आहे, आपल्या बॉडीमध्ये रक्ताभिसरण संस्था आहेत. ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या संस्थांमधून जातो, या संस्थांमध्ये अभिक्रिया होतात म्हणजेच रिॲक्शन होतात. या रिॲक्शन मधून ज्यावेळेस आपल्याला युजफुल आणि हार्मफुल ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळतात म्हणजे पदार्थ मिळतात. तर लक्षात घ्या, कोणत्याही रिॲक्शन मध्ये दोन गोष्टी मिळतात. एक आपल्याला आवश्यक असणारा पार्ट मिळतो, एक जो की आपल्याला नकोय असा पार्ट मिळतो. जो आवश्यक असणारा पार्ट आहे त्याला आपली बॉडी पुन्हा ऍब्झॉर्ब करून घेते आणि जो पार्ट आपल्याला नकोय त्यांना आपण बॉडीतून बाहेर टाकण्याची क्रिया करतो. ज्यावेळेस आपण त्यांना बॉडीतून बाहेर टाकण्याची क्रिया करतो त्यालाच आपण काय म्हणणार आहे? उत्सर्जन म्हणणार आहोत. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये ह्या बायोकेमिकल रिॲक्शन होणार आहे, मग या बायोकेमिकल रिॲक्शन पासून ज्यावेळेस आपल्याकडे आवश्यक आणि अनावश्यक असे दोन पदार्थ भेटतात, त्यातला आवश्यक पदार्थ पुन्हा आपली बॉडी यूज करते आणि जो अनावश्यक पदार्थ आहे यांना आपली बॉडी यूज करत नाही, कारण हा आपल्या बॉडीसाठी घातक आहे. ज्यावेळेस हा पदार्थ आपल्या बॉडीसाठी घातक असतो त्यावेळेस आपली बॉडी या पदार्थाला शरीरातून बाहेर फेकण्याची प्रोसेस करते किंवा प्रक्रिया करते. याच प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहोत? उत्सर्जन म्हणणार आहोत. जर आपल्या बॉडीमध्ये उत्सर्जन झालंच नाही म्हणजेच काय होणार आहे? आपल्या बॉडीमध्ये अनावश्यक पार्ट आहे असंच राहणार आहे. याचा अर्थ याचा आपल्या बॉडीमध्ये स्टोरेज होणार आहे. जर अशा घातक पदार्थांचं स्टोरेज आपल्या बॉडीमध्ये होत असेल तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती होतो. मग लक्षात घ्या, निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो म्हणजे काय? जर आपण आवश्यक पदार्थ पाहिले, हे आपल्याला गरजेचे म्हणून यांना आपण आवश्यक म्हणतो. जर हे आपल्याला गरजेचे असतील तर या पदार्थांपासून आपली बॉडी पुन्हा नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी करू शकते. पण जर आपण अनावश्यक म्हणजेच घातक किंवा हार्मफुल पदार्थ पाहिले तर हे आपल्याला नको आहेत आणि जर आपल्या बॉडीमध्ये हे तरी पण स्टोअर होत असतील तर हे आपल्या बॉडीला हार्मफुल इम्पॅक्ट क्रिएट करू शकतात किंवा आपल्या बॉडीमध्ये इव्हन ते डेथ कंडिशन सुद्धा क्रिएट करू शकतात. म्हणजे लक्षात घ्या, समजा एखाद्या ह्युमन मध्ये उत्सर्जन होत नसेल किंवा जर उत्सर्जन जरी होत असेल, समजा त्याच्या बॉडीमध्ये वेस्ट पार्टिकल स्टोअर होत असतील आणि जर हे वेस्ट पार्टिकल लॉंग टाइम पर्यंत किंवा लॉंग ड्युरेशन पर्यंत जर स्टोअर होत असतील तर त्यांचा इम्पॅक्ट त्या बॉडीवरती किंवा त्या शरीरावरती एक हार्मफुल एखादी इजा होऊ शकते, एखादा डिसीज होऊ शकतो किंवा त्यांची किडनी फेल होऊ शकते किंवा त्यांच्या बॉडीमध्ये किडनी स्टोन होऊ शकतो, इव्हन त्यांची डेथ किंवा त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. यावरून आपल्याला समजतं की आपल्या बॉडीमध्ये उत्सर्जन होणं किती महत्वाचं आहे. जर आपल्या बॉडीमध्ये वेळोवेळी रेग्युलर उत्सर्जन नाही झालं तर आपल्या बॉडीमध्ये जे काही पदार्थ आहेत, मग ते इव्हन आवश्यक असो किंवा अनावश्यक असो, या सगळ्यांचा शेवटी रिझल्ट आपल्याकडे झिरोच असतो. मग लक्षात घ्या, आपल्याकडे जे काही उत्सर्जन आहे, उत्सर्जन करण्यासाठी एक सिस्टीम आहे, एक संस्था आहे. त्या संस्थेला आपण काय म्हणणार आहोत? एक्सक्रिएटरी सिस्टीम. लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये ज्या काही लाईव्ह प्रोसेसेस आहेत, लाईव्ह प्रोसेस म्हणजे मानवी क्रिया. मग आपल्याकडे ज्या काही मानवी क्रिया आहे ह्युमन मध्ये होणाऱ्या, मग मानवी क्रियामध्ये भरपूर क्रिया आहेत. आपण सुरुवातीला पाहिलं पचन संस्था आहे ज्याला की आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो. आपल्याकडे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे म्हणजेच रक्तभिसरण संस्था आहे. आपल्याकडे बॉडीमध्ये श्वसन संस्था आहे की ज्याला आपण रेस्पिरेशन सिस्टीम म्हणतो. तसंच आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे, त्यातून आपण काय करणार आहोत? एक्सक्रिएशन करणार आहोत. एक्सक्रिएशन म्हणजे आपण उत्सर्जन करणार आहोत. आताच आपण पाहिलं की उत्सर्जन म्हणजे काय, की आपल्या बॉडीमध्ये जी काही रिॲक्शन होणार आहे, लक्षात ठेवायचं एकदम सिंपल पॉइंट आहे. रिॲक्शन होताना आपल्या बॉडीमध्ये दोन घटक तयार होतात. लक्षात घ्या, किती घटक तयार होतात? दोन घटक. ह्या दोन घटकांमध्ये एक घटक हा आपल्या बॉडीसाठी युजफुल आहे म्हणजे आवश्यक आहे, आणि जो दुसरा घटक आहे हा आपल्या बॉडीसाठी युजफुल नाही म्हणजे तो आपल्याला कसा असणार आहे?
हार्मफुल असणार आहे, आणि जर तो आपल्या बॉडीमध्ये हार्मफुल असेल याचा अर्थ तो आपल्याला घातक आहे. जर तो आपल्याला घातक असेल तर पुढे जाऊन तो आपल्याला काहीतरी इजा पोहोचवणार आहे, इव्हन आपला मृत्यू सुद्धा क्रिएट करणार आहे. म्हणजे आपल्याला हा नको आहे. जर आपल्याला हा नको असेल तर आपल्याला हा बॉडीतून बाहेर फेकायचा आहे. मग हा जर बॉडीतून बाहेर फेकायचा असेल तर यासाठी आपल्याकडे कोणती संस्था आहे? उत्सर्जन संस्था आहे. मग लक्षात घ्या, जर आपल्या बॉडीमध्ये हा घातक पदार्थ नको असेल तर आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की जर आपल्याला हा घातक पदार्थ नको आहे किंवा हा घातक पदार्थ जर आपल्याला इजा पोहोचवत असेल तर हा आपल्या बॉडीमध्ये येतो कुठून? तर त्याला एकच कारण आहे, आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या रिॲक्शन. आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या रिॲक्शन होतात या सर्व केमिकल बेसवरती रिॲक्शन होतात. लक्षात घ्या, आता केमिकल बेसवरती रिॲक्शन होतात म्हणजे काय? तर आपल्याकडे पचन संस्था आहे. आपण जे काही खातो त्याचं पचन होतं. पचन होतं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये केमिकल तयार होतात. इव्हन त्या पचनाला मदत करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जे काही एन्झाईम्स आहेत ते पण काय आहेत? केमिकल आहेत. ज्यावेळेस ह्या नंबर ऑफ केमिकलची रिएक्शन होतात, इव्हन आपण पाणी जरी पिलो तरी पाण्याचा सुद्धा फॉर्म्युला काय आहे? H2O. म्हणजे ते पण काय झालं? वन ऑफ द केमिकल. ते पण एक केमिकलच आहे. मग ज्यावेळेस असे नंबर ऑफ केमिकल आपल्या बॉडीमध्ये जातात त्यावेळेस ते बायोकेमिकल रिएक्शन क्रिएट करतात. मग लक्षात घ्या, बायोकेमिकल रिएक्शन झाल्या म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे? युजफुल. आणि याचाच अजून एक बाय प्रोडक्ट की जो आपल्याला नकोय तो म्हणजे काय असणार आहे? हार्मफुल. लक्षात घ्या मित्रांनो, कन्सेप्ट खूप सोपी आहे. पण जोपर्यंत आपल्याला युजफुल आणि हार्मफुल समजणार नाही तोपर्यंत आपल्याला उत्सर्जन संस्थेची काय गरज आहे हे समजणार नाही. मग लक्षात घ्या, उत्सर्जन संस्था कशासाठी आहे? तर हार्मफुल म्हणजे घातक कचरा, आपल्या बॉडीमध्ये जो काही घातक कचरा आहे त्याला बाहेर फेकण्याची ती एक प्रक्रिया, एक प्रोसेस आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ह्या उत्सर्जन संस्थेचा अभ्यास करतो ह्या उत्सर्जन संस्थेमध्ये नंबर ऑफ ऑर्गॅन पाहणार आहे आपण. लक्षात घ्या, दोन गोष्टी असतात. आपण काल आपण यापूर्वी एक लेक्चर घेतलेलं आहे, पेशी आणि पेशीचे अंगके. मग आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण पेशी आणि पेशी अंगकांचा स्टडी केला होता त्यावेळेस आपण पाहिलं होतं की आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकार, आपल्या जैवविविधतेमध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात. काही पेशी ह्या एक पेशी आहेत, काही पेशी ह्या बहुपेशी आहेत. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण बहुपेशीयांचा विचार करतो त्या बहुपेशीयांमध्ये दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक असतो ऑर्गॅन आणि दुसरा गोष्ट आहे आपल्याकडे ऑर्गॅन सिस्टीम. मात्र लक्षात घ्या, दोघांमध्ये काय फरक आहे? ऑर्गॅन हा एकच अवयव असतो, ऑर्गॅन सिस्टीम हा भरपूर अवयव एकत्र येऊन एक संस्था तयार करतात आणि मग ते त्यांचं कार्य करतात. मग लक्षात घ्या, आपण इथे उत्सर्जन संस्था पाहतोय. संस्था म्हणजेच काय पाहतोय? सिस्टीम पाहतोय. मग सिस्टीम ही एका ऑर्गॅन पासून बनलेली असणार आहे का? नाही, इथे एकापेक्षा जास्त ऑर्गॅन असणार आहे. जर इथं एकापेक्षा जास्त ऑर्गॅन असेल याचा अर्थ हा कोणता पार्ट झाला? ऑर्गॅन सिस्टीम. मग अशा ऑर्गॅन सिस्टीमला आपण काय म्हणणार आहोत? एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजेच काय म्हणणार आहोत? उत्सर्जन संस्था. मग आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण उत्सर्जन संस्थेचा स्टडी करतो, उत्सर्जन संस्थेचा स्टडी करताना आपण काय पाहणार आहोत? नंबर ऑफ ऑर्गॅन पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला काय पाहायचंय की हे हार्मफुल पार्टिकल आहेत कोणते किंवा किती आहेत. मग लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये जे काही हार्मफुल पार्टिकल आहेत मग ते गॅसियस फॉर्म मध्ये पण आहेत, लिक्विड फॉर्म मध्ये पण आहेत. जर आपण गॅसियस फॉर्म मध्ये विचार केला तर गॅसियस फॉर्म मध्ये कोण आहे? आपल्याकडे CO2 आहे. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड. आपण भरपूर वेळेस पाहतो की आपण ऑक्सिजन घेतो, CO2 रिलीज करतो, ऑक्सिजन घेतो आणि CO2 रिलीज करतो. याचा अर्थ काय? ऑक्सिजन घेतो म्हणजे तो गरजेचा आहे, म्हणजे तो आवश्यक आहे. CO2 रिलीज करतो म्हणजे तो गरजेचा नाही, म्हणजे तो कसा आहे? घातक आहे. ज्यावेळेस आपण त्याला बॉडीतून बाहेर रिलीज केलं म्हणजे आपली बॉडीतून जो काही घातक कचरा आहे त्याला आपण बॉडीतून काढून टाकलं. तसंच लिक्विड मध्ये जर आपण विचार केला तर आपल्याकडे पाणी पण आहे. आता लक्षात घ्या, भरपूर मुलांना इथे प्रश्न पडेल की पाणी तर युजफुल आहे, मग इथे आपण घातक कसं म्हटलं? तर लक्षात घ्या, प्रत्येक नॉर्मल बॉडीसाठी पाणी हे एक लिमिटेड अमाऊंट मध्ये लागतं. जर ते पाणी जास्त झालं किंवा समजा पाण्याचं अमाऊंट कमी झालं तर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला क्रिएट होतात आणि हे साईड इफेक्ट म्हणजे काय आहेत? हार्मफुल प्रोडक्ट आहेत किंवा घातक कचरा आहे. तो घातक कचरा म्हणजे काय झालं इथे आपल्याकडे? एक्सक्रेशन ऑफ वॉटर. मात्र लक्षात घ्या, जो आपला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचा आहे तो म्हणजे आहे आपला नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? नत्रयुक्त पदार्थ. लक्षात घ्या बरं करे, आपण उत्सर्जन संस्था पाहतोय, उत्सर्जन संस्थामध्ये आपल्याला कोणते पार्टिकल नको आहेत? हार्मफुल पार्टिकल नको आहेत, म्हणजे घातक कचरा नको आहे. जर घातक कचरा नको असेल तर घातक कचरा कोणता आहे ते समजून घ्यावं लागेल. मग घातक कचरा कोणकोणत्या फॉर्म मध्ये आहे? गॅसियस फॉर्म मध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे. गॅसियस फॉर्म मध्ये आपण कोणता पाहिला? कार्बन डायऑक्साइड. इझिली तो आपण नाकातनं किंवा श्वसन प्रक्रियेतनं आपण त्याला बॉडीतून बाहेर रिलीज करतो. मग आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे? नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल. मग आता नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल कशाला म्हणायचं? ज्या घातक कचऱ्यामध्ये नायट्रोजनचं अमाऊंट प्रेझेंट असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल. मग असे तीन पार्टिकल आपल्याला शिकायचे आहेत की जे खूप महत्त्वाचे आहेत
आयोगाने या नायट्रोजनियस वेस्ट पार्टिकल वरती क्वेश्चन विचारलेला आहे. मग लक्षात घ्या, यातला फर्स्ट आपल्याला काय शिकायचं आहे, युरिया. सेकंड आपल्याला काय पाहायचं आहे, युरिक आम्ल, त्यालाच आपण युरिक ऍसिड म्हणतो. आणि देन लास्ट वन आपला कोणता असणार आहे, अमोनिया. मग लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यात महत्वाचं या चॅप्टर मध्ये काय शिकायचं आहे, नायट्रोजिनियस वेस्ट. मग नायट्रोजिनियस वेस्ट म्हणजेच कोणतं वेस्ट पाहणार आहोत आपण, नत्रयुक्त. नत्रयुक्त म्हणजे असा कचरा की ज्या कचऱ्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, नायट्रोजन पाहायला भेटणार आहे. मग नायट्रोजन किती प्रकारच्या कचऱ्यामध्ये पाहायला भेटणार आहे, तर 3 प्रकारच्या. त्यातला पहिला प्रकार कोणता आहे आपला, युरिया आहे. दुसरा कोणता आहे, युरिक ऍसिड आहे, त्यालाच आपण युरिक आम्ल म्हणतो. देन तिसरा आहे आपला अमोनिया. मग जर आपण हे तीनही पार्टिकलचा विचार केला तर हे तीनही पार्टिकल आपल्या बॉडीसाठी घातक आहेत. म्हणजे आपल्याला हे बॉडीतून बाहेर रिलीज करण्यासाठी कुणाची गरज पडणार आहे, तर उत्सर्जक संस्थेची गरज पडणार आहे. मग आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण या तीनही पार्टिकलचा विचार करतो, तीनही पार्टिकल म्हणजे नत्रयुक्त घातक कचरा किंवा नायट्रोजिनियस वेस्ट. मग लक्षात घ्या, नायट्रोजिनियस वेस्ट बॉडीतून बाहेर रिलीज करण्यासाठी आपल्याला महत्वाची गरज पडते किडनीची. लक्षात घ्या, आपला जो आजचा पॉइंट आहे एक्सक्रिएटरी सिस्टीम, ह्या एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्थेमध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे किडनी आहे. मग ज्यावेळेस किडनी यांना फिल्टर करेल त्यावेळेस किडनी ह्या सगळ्या प्रोडक्टला काय ठरवणार आहे, एक घातक कचरा ठरवणार आहे. पण त्यासाठी किडनीमध्ये जाण्यासाठी यांना कुणाची गरज पडणार आहे, तर लक्षात घ्या, पाण्याची गरज पडणार आहे. मग ज्यावेळेस आपण अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड किंवा युरिक आम्ल यासारख्या नायट्रोजनियस वेस्टचा विचार करतो त्यावेळेस त्यांना कशाची गरज पडते, तर पाण्याची गरज पडते. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण अमोनिया पाहूयात. आपण जर अमोनियाचा विचार केला तर लक्षात घ्या, अमोनिया काय आहे, नायट्रोजिनियस वेस्ट आहे. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, लक्षात राहू द्या. नायट्रोजिनियस वेस्ट म्हणजे असा कचरा की ज्या कचऱ्यामध्ये काय असणार आहे, नायट्रोजन असणार आहे. आणि हा नायट्रोजन आपल्या बॉडीसाठी किंवा आपल्या शरीरासाठी घातक आहे. मग लक्षात घ्या, नायट्रोजन कशामध्ये आहे, अमोनियामध्ये आहे. जर आपण अमोनियाचा विचार केला तर अमोनिया हा सगळ्यात जास्त टॉक्सिक आहे, म्हणजेच घातक आहे. लक्षात घ्या, घातक का आहे, कारण हा टॉक्सिक मॉलिक्यूल आपल्या बॉडीमध्ये जर जास्त काळ टिकून राहिला किंवा जर त्याची साठवण झाली तर आपली डेथ होऊ शकते, म्हणजेच आपला मृत्यू होऊ शकतो. याचा अर्थ आपल्याला याला बॉडीतून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि जर याला बॉडीतून बाहेर काढणं गरजेचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, पाणी गरजेचं आहे. आपण नॉर्मली बोलून जातो की आपण दररोज काहीतरी अमाऊंट मध्ये पाणी पिलं पाहिजे. मग लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस ते पाणी पिलं पाहिजे म्हणजे काय, तर त्या पाण्याची गरज आहे. कशासाठी गरज आहे, आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे. मग लक्षात घ्या, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कशाला म्हणतात, आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या टोटल रिॲक्शन होतात त्या टोटल रिॲक्शनला आपण मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणतो. म्हणजे चयापचय क्रिया किंवा चयापचय अभिक्रिया, जेवढ्या चयापचयाच्या अभिक्रिया आहे या सगळ्यांसाठी काय आवश्यक आहे, पाणी. मग ह्या अभिक्रिया जर होत असतील तर यातून काय तयार होणार आहे, पुन्हा घातक कचरा तयार होणार आहे. आणि जर घातक कचरा तयार होत असेल तर त्या कचऱ्याला पुन्हा बॉडीतून बाहेर काढायचंय, त्यासाठी सुद्धा पण काय लागणार आहे, पाणी लागणार आहे. मग लक्षात घ्या, हेच पाणी आता आपण या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. तर आपल्या पॉइंट मध्ये अमोनिया हा काय आहे, नायट्रोजनस वेस्ट. हा कसा कचरा आहे, सर्वाधिक विषारी कचरा आहे. का बरं विषारी आहे, जर हा बॉडीमध्ये जास्त काळ टिकून राहिला तर आपला काय होऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो. मग याला जर बॉडीतून बाहेर काढायचं असेल तर आपण जवळपास 300 ते 500 ml पाणी घेणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्या, 300 ते 500 ml हे किती ग्रॅम अमोनियाला घेतलं पाहिजे, जवळपास 1 ग्रॅम अमोनियासाठी आपल्याला किती पाणी लागतं, 300 ते 500 ml. याच्यावरती PYQ तयार होऊ शकतो. जर आपल्याला उद्या आयोगाने विचारलं की आपल्याकडे समजा 1 ग्रॅम अमोनिया आहे आणि जर तो मानवी शरीरातून बाहेर काढायचा असेल तर आपल्याला किती पाणी लागेल, तर किती पाणी लागेल, 300 ते 500 ml. मग लक्षात घ्या, 300 ते 500 ml मध्ये हा अमोनिया डिझॉल्व्ह होतो, विरघळतो. आणि ज्यावेळेस तो विरघळतो, विरघळल्यावरती त्याला किडनी फिल्टर करते, म्हणजे त्याला गाळते. आणि गाळल्यानंतर ते पाणी आपल्या एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्थेमधून बाहेर पडतं, म्हणजे आपले शरीर हे अमोनिया फ्री होतं. मग लक्षात घ्या, हे असे अमोनिया बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या ॲनिमल मध्ये वेगवेगळी प्रोसेस आहे. जर आपण आपला विचार केला, मानवी शरीराचा विचार केला तर आपल्याकडे किडनी असते. आपण हा अमोनिया कशातून बाहेर फेकतो, किडनी मधून फेकतो. जर आपण माशांचा विचार केला तर माशामध्ये काय आहे, गिल्स आहे. लक्षात घ्या, गिल्स काय आहे, जसे आपल्या बॉडीमध्ये किडनी हा एक अवयव आहे, ऑर्गॅन आहे, तसं माशांमध्ये गिल्स हा एक अवयव आहे, म्हणजे त्यांचा ऑर्गॅन आहे. या गिल्स मधून ते काय करू शकतात, त्यांचा अमोनिया बाहेर टाकू शकतात. देन आपल्याकडे स्किन आहे, त्वचेमधून सुद्धा आपण अमोनिया बाहेर टाकू शकतो. मग लक्षात घ्या, अमोनिया बाहेर टाकण्याची प्रोसेस
ही प्राण्यानुसार बदलू शकते. जर आपण आपला विचार केला तर किडनी आहे, किडनीमधून आपण युरिन थ्रू तो बाहेर टाकू शकतो फिल्ट्रेशन थ्रू. जर आपण माशांचा विचार केला तर माशांकडे गिल्स आहे, काही अॅनिमलकडे त्वचा आहे, स्किन आहे, त्यातून ते अमोनिया बाहेर टाकू शकतात. मग ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या अॅनिमलचा विचार करतो किंवा जे अॅनिमल किंवा जे प्राणी अमोनिया बाहेर टाकतात अशा सगळ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो? अमिनोटेलिझम. लक्षात घ्या. आता हे पाठ करण्याची गोष्ट नाहीये, सिंपल पॉइंट आहे. आपल्या सगळ्यांना कळतं की आपण युरिन करतो म्हणजे आपण युरिन बॉडीतून बाहेर टाकतो. मग हे युरिन आलं कुठून? तर किडनी मधून आलं. मग युरिन का आलं? कारण ते कचरा आहे, ते घातक कचरा आहे, तो आपल्याला नको आहे. मग तो घातक कचरा म्हणजेच काय? की असा कचरा की त्याच्यामध्ये काय असणार आहे? नायट्रोजनियस वेस्ट. आणि हे नायट्रोजनियस वेस्ट आपण कधी म्हणणार? जर त्या कचऱ्यामध्ये काय असणार? नायट्रोजन. मग आता अमोनिया काय आहे? नायट्रोजन युक्त आहे, म्हणजेच नत्रयुक्त आहे. याचा अर्थ हा आपल्या बॉडीसाठी विषारी आहे. पण हा किती विषारी आहे? हा सगळ्यात जास्त विषारी आहे. का बरं सगळ्यात जास्त विषारी? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण नायट्रोजनस वेस्टचा विचार करतो तर 3 नायट्रोजन वेस्ट आपल्या बॉडीमध्ये आहेत. एक युरिया आहे, एक युरिक ऍसिड आहे आणि तिसरा अमोनिया आहे. या तिघांमध्ये सगळ्यात जास्त घातक कोण आहे? अमोनिया आहे. आणि अमोनिया घातक असल्यामुळे याला पाणी पण किती लागतं? जवळपास 300 ते 500 ml हे पर ग्रॅम साठी लागतं. मग लक्षात घ्या, पर ग्रॅमला एवढं पाणी का लागतं? कारण हे 1 ग्रॅम अमोनिया मॉलिक्यूल एवढ्या पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व्ह होतो, विरघळतो. आणि विरघळला की आपण त्याचं काय करतो? फिल्ट्रेशन करतो. मग लक्षात घ्या, या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत? अमिनोटेलिझम. आता पुढचा पॉइंट आहे आपल्याकडे युरिया. आता लक्षात घ्या, युरिया हा सुद्धा काय आहे? नत्रयुक्त कचरा आहे. म्हणजे युरियामध्ये पण काय असणार आहे? नायट्रोजन असणार आहे. आता भरपूर लोकांनी युरिया पाहिलेला आहे. आपल्यातले मोस्ट ऑफ लोक हे शेतकरी असतात. ज्यावेळेस आपण शेतामध्ये युरिया टाकतो त्यावेळेस आपण पाहिलं असेल युरियाची एक ती पिशवी असते. त्या पिशवीवरती लिहिलेलं असतं की नायट्रोजन 46%. म्हणजे याचा अर्थ काय झालं रे? त्या पिशवीमध्ये किंवा त्या जो काय आपण शेतामध्ये युरिया टाकणार आहे त्या युरियामध्ये टोटल नायट्रोजन किती आहे? 46% आहे. मग लक्षात घ्या, असंच आपल्याकडे आपण ज्यावेळेस युरियाचा अभ्यास करतो याही युरियामध्ये काय असणार आहे? नायट्रोजन. मग हा जर युरिया नायट्रोजन युक्त असेल म्हणजेच नत्रयुक्त असेल तर हा काय झाला? नायट्रोजनियस वेस्ट कंपाऊंड. लक्षात ठेवा मित्रांनो, नायट्रोजनियस वेस्ट कंपाऊंड 3 आहे, त्याच्यावरती PYQ आलेला आहे. पहिला अमोनिया आहे, दुसरा युरिया आहे, तिसरा युरिक ऍसिड आहे. त्यातला आपण पहिला पाहिलाय कोणता? अमोनिया. अमोनिया हा सगळ्यात जास्त विषारी आहे, म्हणून त्याला 1 ग्रॅम साठी पाणी किती लागतं? 300 ते 500 ml. आणि जर आपण युरियाचा विचार केला तर युरियाला जवळपास पाणी लागतं 50 ml. मात्र लक्षात घ्या, भरपूर मुलांना प्रश्न पडला असेल की त्याला 300 ml ते 500 ml लागतं, याला 50 ml लागतं, असं का? तर त्याला एकच कारण आहे. लक्षात घ्या, जर आपण अमोनियाचा विचार केला, समजा हा आपल्याकडे अमोनिया पार्टिकल आहे आणि समजा आता हा आपल्याकडे युरिया पार्टिकल आहे. जर आपण युरियाचा विचार केला आणि अमोनियाचा विचार केला, दोघांचा आपण 1-1 ग्रॅम सॅम्पल घेऊयात. लक्षात घ्या, यांचा 1 ग्रॅम, यांचा 1 ग्रॅम. जर आपण हे 1 ग्रॅम सॅम्पल घेतलं तर हे पाण्यात लवकर विरघळतं. पाण्यात लवकर विरघळतं, त्यामुळे इथे आपण पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवतो. आणि जर आपण या 1 ग्रॅमचा विचार केला तर हे पाण्यात लवकर विरघळत नाही. म्हणजे हे काय आहे? लेस वॉटर सोल्युबल आहे. म्हणून इथे पाण्याचा अमाऊंट कसा आहे? कमी आहे. इथे पाण्याचा अमाऊंट जास्त आहे. मात्र लक्षात घ्या, जर इथे पाण्याचा अमाऊंट जास्त असेल याचा अर्थ पाण्यात विरघळतोय, इथे पाण्याचा अमाऊंट कमी आहे म्हणजे हा पाण्यात लवकर विरघळत नाही. म्हणजेच हा काय झाला? लेस वॉटर सोल्युबल. म्हणून याला पाणी कसं लागतं? तर कमी लागतं. लक्षात घ्या बरं करे, याच्यावरती PYQ बनू शकतो की अमोनियाला पाणी किती लागतं? 300 ते 500 ml. दे आपल्याकडे युरिया आहे, पाणी किती लागतं? 50 ml. म्हणजे आपण दिवसभरात जेवढं पाणी पितोय त्या पाण्यामधलं काही पर्सेंटेज वॉटर हे आपल्याला उत्सर्जन संस्थेसाठी लागतं. म्हणजेच अमोनिया आणि युरिया सारखे पार्टिकल आपल्या बॉडीतून जर बाहेर टाकायचे असतील तर आपल्याला यासारख्या पाण्याची गरज पडते. मग आता लक्षात घ्या, जैसे लेस वॉटर सोल्युबल असतील याचा अर्थ पाणी कमी लागतं. जर पाणी कमी लागत असेल तर अशा प्रकारच्या उत्सर्जनाला आपण काय म्हणणार आहोत? युरियोटेलिझम. मगाशी आपण काय म्हटलं होतं? अमिनोटेलिझम. अमिनोटेलिझम म्हणजे अमिनो म्हणजे अमोनिया, युरियो म्हणजे काय? युरिया. जर युरिया बॉडीतून बाहेर गेला तर युरियोटेलिझम, जर अमोनिया बॉडीतून बाहेर गेला तर अमिनोटेलिझम. मग ज्यावेळेस आपण हा युरिया किंवा ज्यावेळेस आपण अमोनियोटेलिझमचा विचार करतो याचा अर्थ ह्या दोघांचा आपण काय केलेलं आहे? उत्सर्जन संस्थेमधून उत्सर्जन केलेलं आहे. कुणाच्या मदतीने केलेलं आहे? तर पाण्याच्या मदतीने. तर पाणी किती होतं? अमोनियासाठी 300 ते 500 ml, युरियासाठी किती होतं? 50 ml. मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजनस वेस्ट पाहतो, मग सिंपल प्रश्न आपल्या मनात इथे यायला हवा की जर आपल्याला युरिया घातक आहे तर युरिया आला कुठून? तर लक्षात घ्या, याला एकच कारण आहे, ते म्हणजे आपलं यकृत किंवा आपलं लिव्हर. आपलं लिव्हर आपल्या बॉडीमध्ये युरिया बनवतं. मग हे युरिया कुठून बनवणार? तर अमोनियापासून. लक्षात घ्या, आपण जर अमोनिया घेतला, आपण जर युरिया घेतला, आपण जर युरिक ऍसिड घेतलं
तिघांमध्ये काय कॉमन आहे? नायट्रोजन कॉमन आहे. म्हणजेच हा कोणता वेस्ट आहे? नायट्रोजनस वेस्ट आहे. मग सिंपल आहे, जर आपल्या बॉडीमध्ये युरिया तयार होत असेल तर युरिया हा तयार कोण करणार आहे? लिव्हर, म्हणजे आपलं यकृत बनवणार आहे. ज्यावेळेस आपल्याकडे लिव्हर बॉडीमध्ये युरिया बनवतं, मग हे कुणाच्या मदतीने बनवणार? अमोनियाच्या. मग लक्षात घ्या, त्याच अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? युरियामध्ये होणार. त्या सायकलला आपण काय म्हणतो? युरिया सायकल. लक्षात घ्या, याच्यावरती सुद्धा पीवायक्यू बनू शकतो. आपल्याला एक्झामला विचारतील की आपल्या मानवी शरीरामध्ये युरिया कुठे तयार होतो? तर कुठे तयार होतो? तर आपल्या यकृतात, म्हणजे आपल्या लिव्हर मध्ये. पण कुणापासून तयार होतो? तर अमोनियापासून. का बरं? कारण अमोनिया आणि युरिया दोघांमध्ये काय आहे? नायट्रोजन आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या मॉलिक्यूलला तयार करतो, आपण म्हणजे यकृत ज्यावेळेस ह्या युरिया मॉलिक्यूलला तयार करतं त्यावेळेस ते काही एनर्जी खर्च करतं. मग लक्षात घ्या, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये जो आपण पेशी आणि पेशी अंगकेमध्ये एक पॉईंट पाहिला होता आपण, तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की मायटोकॉन्ड्रिया हे आपल्या बॉडीमध्ये एक पॉवर हाऊस ऑफ सेल आहे. म्हणजे एक ऊर्जा ग्रह आहे की जे आपल्याकडे ऊर्जा घर आहे की जे आपल्याकडे ऊर्जा बनवतं. म्हणजे ज्यावेळेस ते ऊर्जा बनवत असेल त्यावेळेस ते ऊर्जा कोणत्या फॉर्म मध्ये बनवतं रे? एटीपीच्या फॉर्म मध्ये. मग लक्षात घ्या, एटीपी म्हणजे ऊर्जा. मग आपल्या बॉडीमध्ये कोणती पण क्रिया होताना ऊर्जा खर्च होते. तसंच ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये आपल्या यकृत युरिया बनवतं त्यावेळेस ते एटीपी खर्च करतं, म्हणजे ऊर्जा खर्च करतं. तर जवळपास ते किती एटीपी खर्च करतात? तर 3 एटीपी. मग लक्षात घ्या, युरिया एकदम सोपी कन्सेप्ट आहे. युरिया कुठे तयार झाला? यकृतामध्ये. कोणी तयार केला? तर अमोनियापासून तयार झाला. तर या सायकलला आपण काय म्हटलं? युरिया सायकल. जे प्राणी युरियाला बाहेर टाकतात त्यांना आपण काय म्हणतो? युरियोटेलिझम. मग आता युरियोटेलिझम साठी किती पाणी लागतं? तर 50 ml लागतं. अमोनियासाठी किती लागतं? 300 ते 500 ml लागतं. ज्यावेळेस आपण 50 ml पाण्याचा वापर करतो, या 50 ml पाण्यामध्ये काय विरघळतं? युरिया. पण विरघळण्याचा स्पीड कसा आहे? कमी आहे. म्हणून याला आपण म्हणतो लेस वॉटर सोल्युबल. त्यासाठी याला पाणी कसं लागतं? तर कमी लागतं. मग साहजिक गोष्ट आहे, जर पाणी कमी लागत असेल तर हा कसा असणार आहे? कमी विषारी असणार आहे. लक्षात घ्या बरं का रे, आपली बॉडी खूप हुशार असते. जर आपल्या बॉडीला किंवा आपल्या शरीराला समजलं की एखादा पदार्थ आपला घातक आहे तर आपली बॉडी त्याला बॉडीतून बाहेर टाकण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करते. मग जर लवकरात लवकर प्रयत्न करत असेल तर त्यांना कळतं की पाणी किती वापरायचं, जास्त वापरायचं की कमी वापरायचं. मग कळतं, समजा मी आहे, माझ्या बॉडीमध्ये अमोनिया जास्त झाला तर माझ्या शरीराला एवढं नॉलेज आहे की त्यांना कळतं की अमोनिया विषारी आहे, घातक आहे, तो आपल्या शरीराला इजा पोहोचवू शकतो. मग माझी बॉडी स्वतःहून 300 ते 500 ml पाणी तिथे खर्च करते आणि त्याला बॉडीतून बाहेर रिलीज करते, कारण तो विषारी आहे. ज्यावेळेस माझ्या बॉडीला कळतं की युरिया बॉडीमध्ये आहे, युरिया शरीरामध्ये आहे, पण हा कमी विषारी आहे, जर तो कमी विषारी असेल तर पाणी कमी खर्च होतं. आणि जर पाणी कमी खर्च होत असेल तर त्यावेळेस तो कसा असणार आहे? लेस वॉटर सोल्युबल. देन आपल्याकडे तिसरा नायट्रोजन वेस्ट पार्टिकल आहे, तो म्हणजे युरिक आम्ल किंवा युरिक ऍसिड. मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण युरिक आम्लाचा विचार करतो किंवा युरिक ऍसिडचा विचार करतो, हा युरियापेक्षाही कमी विषारी आहे. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण 3 पार्टिकल पाहिले. पहिला अमोनिया, दुसरा युरिया, तिसरा युरिक ऍसिड. अमोनिया हा जास्त टॉक्सिक होता, जास्त विषारी होता, त्यापेक्षा कमी युरिया होता आणि त्यापेक्षा कमी आता कोण असणार आहे? आपला युरिक ऍसिड. मग सिंपल पार्ट आहे, जर आपण अमोनियाला जास्त विषारी म्हटलं तर पाणी जास्त लागत होतं, जर युरियाला आपण कमी विषारी म्हटलं तर त्यापेक्षा पाणी कमी लागत होतं. आता युरिक ऍसिडला आपण युरियापेक्षा सुद्धा कमी विषारी म्हणतोय, म्हणजे पाणी अजून कमी लागणार. मग पाणी लागणार किती? जवळपास 10 ml. मग ज्यावेळेस आपण 10 ml पाणी खर्च करणार आहोत, मग हे किती ग्रॅम मॉलिक्यूल साठी करणार आहोत? तर 1 ग्रॅम मॉलिक्यूल साठी. आणि 10 ml पाणी, 1 ग्रॅम मॉलिक्यूल ज्यावेळेस 10 ml पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, तिथून पुढे किडनी थ्रू त्याचं फिल्ट्रेशन होऊन त्याचं आपण काय करणार आहोत? एक्सक्रेशन करणार आहोत. मग अशा सगळ्या प्रक्रियेला किंवा सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत? युरिकोटेलिझम. लक्षात घ्या, अमोनिया ज्यावेळेस बॉडीतून बाहेर टाकतो, अमिनोटेलिझम. नावातच सगळं काय आहे, पाठ करण्याची गरज नाही. अमोनिया बॉडीतून बाहेर गेला, अमिनोटेलिझम. देन युरिया बॉडीतून बाहेर गेला, युरियोटेलिझम. देन युरिक ऍसिड किंवा युरिक आम्ल बॉडीतून बाहेर गेलं, आपण त्याला काय म्हणणार? युरिकोटेलिझम. मग लक्षात घ्या, हा युरिक ऍसिड सुद्धा आपल्याला नको आहे, घातक आहे, कारण याच्यामध्ये कोण आहे? नायट्रोजन आहे. मग आतापर्यंत आपण किती नायट्रोजनस वेस्ट पाहिले? 3 पाहिले. पहिला कोणता पाहिला? अमोनिया पाहिला. दुसरा कोणता पाहिला? युरिया पाहिला. आणि तिसरा कोणता पाहिला? युरिक ऍसिड पाहिला. मग सिंपल पॉइंट आहे, तिघांचा आता आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे. अमोनियाला पाणी किती लागलं? 300 ते 500 ml लागलं. देन आपण जर युरिया पाहिला तर युरियाला पाणी किती लागलं? 50 ml लागलं. आणि युरिक ऍसिडला पाणी किती लागतंय? तर 10 ml लागतंय. हे सगळं पाणी किती मॉलिक्यूल साठी लागतंय? तर 1 ग्रॅम मॉलिक्यूल साठी लागतं. लक्षात ठेवायचं, जर 1 ग्रॅम अमोनिया असेल तर 300 ते 500 ml, जर 1 ग्रॅम युरिया असेल तर 50 ml, जर 1 ग्रॅम युरिक ऍसिड असेल तर 10 ml.
ज्यास आपण हे सगळे मॉलिक्यूल पाहतो, या सगळ्या मॉलिक्यूलच्या एक्सक्रेशन साठी वेगवेगळ्या मेथड आहेत. याला आहे अमिनोटेलिझम, याला आहे युरिओटेलिझम आणि याला आहे युरिकोटेलिझम. हे सगळे नावं पाठ करायचे नाही, याच नावामध्ये दिलेले आहे. अमोनिया म्हणजे अमिनो, देन युरिया म्हणजे युरिओ आणि युरिक ऍसिड म्हणजे युरिकोटेलिझम. मात्र लक्षात घ्या, जर आपण यांचा विषारीच्या याने कंपॅरिझन केलं तर हा सगळ्यात जास्त विषारी आहे, म्हणजे मोस्ट टॉक्सिक आहे. जर आपण याचा विचार केला तर हा कमी टॉक्सिक आहे आणि हा सगळ्यात कमी टॉक्सिक आहे. मग हे सगळे नायट्रोजनस वेस्ट पार्टिकल जर आपल्या बॉडीमध्ये जास्त काळ टिकून राहत असेल तर आपली डेथ होऊ शकते किंवा आपल्याला काहीतरी इंजुरी होऊ शकते. हे सर्व नायट्रोजनस वेस्ट पार्टिकल महत्वाचे आहेत. आपण चॅप्टरच्या शेवटी किंवा लेक्चरच्या शेवटी पीवायक्यू घेणार आहेत. पीवायक्यू मध्ये आपण पाहणार आहे की भरपूर पीवायक्यू हे नायट्रोजन वेस्ट वरती आलेले आहेत, म्हणजे नत्रयुक्त घातक कचऱ्यावरती आलेले आहेत. मग हे नत्रयुक्त घातक कचरे लक्षात ठेवायचे. अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड यांना लागणारे पाण्याची क्वांटिटी, देन ज्यावेळेस हे तयार होतात, आता लक्षात घ्या, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड, त्यातले हे युरिया आणि युरिक ऍसिड कुणी बनवले? अमोनियाने बनवले. पण कोणत्या ऑर्गॅन मध्ये बनवले? तर लिव्हर मध्ये बनवले, म्हणजेच यकृतामध्ये बनवले. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण युरिया लिव्हर मध्ये बनवतो त्याला आपण युरिया सायकल म्हटलं. ज्यावेळेस आपण युरिक ऍसिड लिव्हर मध्ये बनवतो त्याला आपण इनोसायनिक ऍसिड पाथवे म्हणतो. लक्षात घ्या, इनोसायनिक ऍसिड पाथवे म्हणजे युरिया ऍसिड बनण्याची प्रक्रिया. पण कशामध्ये? लिव्हर मध्ये. कशापासून? अमोनियापासून. सेम युरिया कशामध्ये बनणार आहे? लिव्हर मध्ये. त्या प्रक्रियेला काय म्हणणार आहे? युरिया सायकल. पण कुणापासून बनणार आहे? पुन्हा अमोनियापासून. मग लक्षात घ्या, अमोनियाचंच कन्व्हर्जन युरियामध्ये होतं किंवा युरिक ऍसिड मध्ये होतं, पण ते कन्व्हर्जन कोण करतं? तर यकृत करतं किंवा लिव्हर करतं. देन आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये हे वेगवेगळ्या टाईपचे नायट्रोजनस वेस्ट पार्टिकल तयार होतात, त्यांना बॉडीतून बाहेर रिलीज करण्यासाठी आपल्याला एक्सक्रिएटरी सिस्टीमची गरज पडते. मात्र लक्षात घ्या, इथून पुढे आपण जी सिस्टीम पाहणार आहे खूप महत्वाची आहे. जर आपल्याला ही सिस्टीम चांगली समजली तर पुन्हा कधीही वाचण्याची गरज पडत नाही. त्यामुळे इथून पुढे आपण जी काही सिस्टीम पाहणार आहे ती तुम्ही फक्त व्हिज्युअलाइज करा, आपल्या मेंदूमध्ये सेव्ह करा. त्याला ऍज अ पाठांतर म्हणून पाहू नका, फक्त जस्ट समजून घ्या, इमॅजिन करा, फील करा. ज्यावेळेस आपण ही पूर्ण सिस्टीम समजून घेतो मग आपल्याला लगेच कळतं की आपल्या बॉडीमध्ये कचरा आला कुठून, त्याला आपण कशा प्रकारे उत्सर्जन करणार आहे, त्याला आपण कुठून फिल्टर करणार आहोत, कसं फिल्टर करणार आहोत, ते येणार कुठून आहेत. मग लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला सिस्टीम मध्ये कोणकोणते ऑर्गॅन आहेत ते पाहायचंय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये दोन गोष्टी आहेत, एक ऑर्गॅन आहे आणि दुसरा ऑर्गॅन सिस्टीम आहे. समजा मी तुम्हाला माझा हात दाखवला, लक्षात घ्या, हात एकटा आहे, एक ऑर्गॅन आहे, म्हणजे याला फक्त ऑर्गॅन म्हणायचं. पण समजा मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे किडनी आहे, तर किडनी ही ऑर्गॅन सिस्टीम झाली. लक्षात घ्या, ऑर्गॅन सिस्टीम का झाली? तर त्यामध्ये नंबर ऑफ ऑर्गॅन आहे, तेच आता आपल्याला इथे पाहायचंय. ज्यावेळेस कोणत्याही सिस्टीमचा आपण विचार करतो, सिस्टीम ही एक ऑर्गॅन घेऊन येत नाही, ही नंबर ऑफ ऑर्गॅन घेऊन येते. नंबर ऑफ म्हणजे एकापेक्षा जास्त ऑर्गॅन घेऊन येते. जर आपण या सिस्टीमचा विचार केला, आपल्याला कळतंय की इथं हा पार्ट वेगळा दिसतोय, हा पार्ट वेगळा दिसतोय, हा पार्ट वेगळा दिसतोय, हा पार्ट वेगळा दिसतोय. जर हे सगळे पार्ट वेगळे दिसत असतील म्हणजे हे सगळे ऑर्गॅन एकत्र आलेत, एकमेकांना जॉईन झालेत, कनेक्टेड झालेत आणि काय तयार केलंय? एक सिस्टीम तयार केली, म्हणजे एक संस्था तयार केली. आणि अशा संस्थेला आपण काय म्हणणार आहोत? मानवी उत्सर्जन संस्था. मग लक्षात घ्या, जर आपण, मी फक्त आता इथे हाताने लिहितोय म्हणजे ऑर्गॅनचं काम आहे. आणि ज्यावेळेस माझ्या बॉडीमध्ये लाईफ प्रोसेस चालू आहे, म्हणजे मी श्वसन करतोय, मी सर्क्युलेशन करतोय, इव्हन माझ्या बॉडीमध्ये पाचन संस्था काम करते आहेत, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करत आहेत, हे एकटा ऑर्गॅन काम नाही करत, इथे भरपूर मल्टिपल ऑर्गॅन सोबत काम करतात, म्हणून यांना आपण सिस्टीम म्हणतो. आणि अशा सगळ्या सिस्टीमचा स्टडी म्हणजे आपला काय असणार आहे? लाईफ प्रोसेस. मात्र लक्षात घ्या, त्यातलीच आपली आज एक लाईफ प्रोसेस चालू आहे, ती म्हणजे कोणती? तर उत्सर्जन संस्था. मात्र यामध्ये कोणकोणते ऑर्गॅन आहेत किंवा कोणकोणते अवयव आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. मग आपण अगोदर डायग्रामच्या अगोदर फक्त एकदा यामध्ये कोणते ऑर्गॅन आहेत, कोणते अवयव आहेत यांची ओळख करून घेऊयात. तर त्यामध्ये आहे किडनी. तर लक्षात घ्या, किडनी एक नसते दोन असतात, म्हणजे किडनी काय झाली? पेअर ऑफ किडनी. त्या प्रत्येक किडनीला एक आपला युरिटर जॉईन आहेत. युरिटर म्हणजे मूत्रवाहिनी. लक्षात घ्या, जर आपण किडनीचा विचार केला तर किडनी काय करणार आहे? फिल्टर करणार आहे. फिल्टर केल्यावरती त्यात दोन गोष्टी तयार होणार, एक युजफुल, दुसरे हार्मफुल. जे हार्मफुल आहे म्हणजे घातक कचरा. घातक कचरा म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणार आपलं मूत्र, म्हणजे आपलं युरिन. मग आपलं युरिन जिथून वाहून नेलं जातं त्याला म्हणणार आहोत आपण मूत्रवाहिनी. मग मूत्रवाहिनी एक असणार आहे का? नाही, तर त्या असतात दोन, म्हणून त्याला म्हणतो आपण पेअर ऑफ युरिटर. लक्षात घ्या, आपण सिस्टीम पाहतोय, सिस्टीम म्हणजे एकापेक्षा जास्त ऑर्गॅन किंवा जास्त अवयव. सो आपण पहिला अवयव कोणता घेतला? किडनी. देन किडनी कशाला जॉईन आहे? युरिटर. युरिटर म्हणजे काय आहे? मूत्रवाहिनी आहे. मग हे मूत्रवाहिनी मध्ये येणारं मूत्र किंवा येणारं युरिन कशापासून येणार आहे? तर किडनी पासून येणार आहे. देन आपल्याकडे पुढचा कोणता पॉईंट आहे? युरिनरी ब्लॅडर. मला आता लक्षात घ्या,
युरिनरी ब्लॅडर कशाला म्हणतात? युरिनरी ब्लॅडर हा एक पिशवीसारखा पार्ट आहे. तो आपल्या बॉडीमध्ये आपल्याकडे जे येणारे युरिन आहे, आपल्याकडे म्हणजे किडनीकडून येणारे जे युरिन आहे ते स्टोअर करतं. आणि देन सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे युरिथ्रा. ज्या ठिकाणापासून आपण आपल्या युरिनचं किंवा आपल्या मूत्राचं उत्सर्जन करतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? युरिथ्रा म्हणणार आहोत. आता हे सगळे पार्ट आपण डायग्राम मध्ये पाहूयात. आता लक्षात घ्या, जर आपण ह्या डायग्रामचा विचार केला तर ही पूर्ण सिस्टीम ह्या ह्युमन बॉडीमध्ये आहे, बरोबर. जर आपण ह्या पूर्ण ह्युमन बॉडीचा विचार केला तर ह्या ह्युमन बॉडीमध्ये आपल्याकडे जो व्हर्टिब्रल कॉलम आहे, लक्षात घ्या, जो आपला व्हर्टिब्रल कॉलम आहे त्या व्हर्टिब्रल कॉलमच्या आयदर साईडला म्हणजे दोन्ही बाजूला, याही बाजूला आणि याही बाजूला म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आपल्याला कुणाची लोकेशन सापडते? तर किडनीची लोकेशन सापडते. मग ज्यावेळेस आपण आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीची पोस्टेरियर साईड पाहतो, पोस्टेरियर म्हणजे मागची बाजू, मग लक्षात घ्या ज्यावेळेस आपण मागच्या बाजूचा विचार करतो तर मागच्या बाजूमधून एक व्हर्टिब्रल कॉलम गेलेला आहे. या व्हर्टिब्रल कॉलमच्या आयदर साईडला म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आपल्याला कुणाची लोकेशन सापडते? तर किडनीची लोकेशन सापडते. आणि जर आपण यांना वैज्ञानिक भाषेमध्ये पाहिलं तर वैज्ञानिक भाषेमध्ये हे आपल्याकडे कुठे सापडतात? T12 आणि L3 मध्ये सापडतात. मात्र लक्षात घ्या T12 आणि L3 काय आहे? T12 आणि L3 हे आपल्या बॉडीमध्ये जे व्हर्टिब्रा आहे, आता T म्हणजे थोरॅसिक व्हर्टिब्रा आणि L म्हणजे लंबर व्हर्टिब्रा. माझा लक्षात घ्या, थोरॅसिक म्हणजे काय? छाती. मग छातीमध्ये जो 12 नंबरचा बोन आहे म्हणजे 12 नंबरचं जे हाड आहे आणि आपल्या कमरेमध्ये 3 नंबरचा हाड आहे, या 12 नंबर पासून तर 3 नंबर पर्यंत आपल्याला काय सापडतं? तर आपल्या बॉडीमध्ये असणारी किडनी सापडते. हे 2 नंबर महत्वाचे आहे, पाठच करून टाका. लक्षात घ्या, टी किती? 12 म्हणजे 12 आणि एल किती? 3. 12 नंबरचा हाड आणि 3 नंबरचा हाड, या 12 नंबरच्या आणि 3 नंबरच्या हाडांच्या मध्ये कोण सापडतं आपल्याला? तर किडनी सापडते. मग ही किडनी कुठे आहे? तर आपल्या व्हर्टिब्रल कॉलमच्या आयदर साईडला आणि पोस्टेरियर साईड ऑफ ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. आता कॅव्हिटी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जिथे ॲब्डॉमिन पार्ट आहे त्या ॲब्डॉमिन पार्टची मागची बाजू म्हणजे पोस्टेरियर साईड. मग आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या ऑर्गनचा विचार करतो तर आपल्याला किडनी किती आहेत? 2 आहेत. ही झाली आपली पेअर ऑफ किडनी. देन हा झाला आपला पेअर ऑफ युरिटर, हा झाला आपला युरिनरी ब्लॅडर आणि हा झाला आपला युरिथ्रा. मात्र लक्षात घ्या, या सगळ्यांमध्ये होतं काय? आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे इंग्लिश नावं, हेच नावं लक्षात ठेवा. आयोग हेच नावं विचारत आहेत. जर तुम्ही सगळे PYQ व्यवस्थित पाहिले तर हे नावं बदलताना दिसतात. लक्षात घ्या, इथे आपण ज्यावेळेस इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करतो हे नाव बऱ्याच वेळा बदलताना दिसतात, पण हे नाव कधीच बदलत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त हे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग जर आपण किडनी पाहिलं किंवा आपण उरुक्क पाहिलं तर उरुक्क पेक्षा आपल्याला सोपा शब्द कोणता वाटतो? किडनी. म्हणून सगळ्यात जास्त फोकस किडनीवरती करा. आता जर आपण मूत्रवाहिनी पाहिलं आणि युरिटर पाहिलं, यामध्ये सोपा शब्द कोणता वाटतो? युरिटर. म्हणून फोकस कशावरती करा? युरिटर मध्ये करा. मग लक्षात घ्या, हे होतं आपलं किडनी, हे होतं आपलं मूत्रवाहिनी म्हणजेच काय होतं? युरिटर. मग जे आपण कॅरी केलेलं युरिन आहे, आपण म्हणजे ह्या पाईपने, ह्या ट्यूबने जे युरिन कॅरी केलेलं आहे ते कशामध्ये साठवणार आहेत? ते युरिनरी ब्लॅडर. ब्लॅडर हा पिशवी सारखा पार्ट आहे, दिसतोय आपल्याला, एक पिशवी दिसते. ही पिशवी काय करते? त्या युरिनला स्टोअर करते आणि स्टोअर केल्यानंतर त्याला बॉडीतून बाहेर रिलीज करण्यासाठी म्हणजे उत्सर्जन करण्यासाठी कोण आहे आपल्याकडे? युरिथ्रा आहे. म्हणजे ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणजेच मानवी उत्सर्जन संस्था किती ऑर्गॅन पासून बनलेली आहे किंवा किती अवयवांपासून बनलेली आहे? तर 4. त्यामध्ये पहिला कोणता होता? किडनी. दुसरा कोणता आहे? युरिटर म्हणजेच मूत्रवाहिनी. तिसरा कोणता आहे? युरिनरी ब्लॅडर. आणि शेवटचा कोणता आहे आपल्याकडे? युरिथ्रा. युरिथ्राचा वापर काय होतो? तर जे काही आपल्याकडे बॉडीमध्ये युरिन आहे ते युरिन काय होतात? उत्सर्जित केलं जातं. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे सगळा पार्ट पाहतो, मग आता हे युरिन ज्यावेळेस किडनी मधून फिल्टर होऊन बाहेर येईल, पण किडनीमध्ये असं काय आहे की ज्यावेळेस आपलं युरिन तयार होतं? मग लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये जे काही ब्लड आहे किंवा जे काही पाणी आहे ते सगळं कशामध्ये येतं? ह्या किडनीमध्ये येतं. मग किडनीमध्ये येताना ते कशा थ्रू येणार आहे? एक तर आपल्याकडे आर्टरी आहे आणि दुसरं आपल्याकडे काय आहे? व्हेन्स आहे. मग लक्षात घ्या, आर्टरी आणि व्हेन्स मध्ये काय फरक असतो? आर्टरीला म्हणतो आपण धमनी किंवा धमन्या. लक्षात घ्या, आर्टरीला आपण काय म्हणणार आहोत? धमनी. हा शब्द आपल्याला फॅमिलियर आहे. आणि ज्यावेळेस आपण व्हेनचा विचार करतो, व्हेनला म्हणतात रक्तवाहिनी. लक्षात घ्या, व्हेनला आपण काय म्हणणार आहोत? रक्तवाहिनी. मग तुम्हाला इथे 2 कलरचे ट्यूब किंवा 2 कलरचे पाईप दिसतात. आपल्याला एक रेड कलरचा आहे आणि दुसरा थोडा ब्लूइश कलरचा आहे. जर आपण दोन्ही कलर पाईपचा विचार केला तर त्यातला एक आहे आर्टरी म्हणजे धमनी, दुसरा आहे वेन. वेन म्हणजे रक्तवाहिनी. जर आपण रक्तवाहिनीचा विचार केला आणि जर आपण धमनीचा विचार केला तर दोघांमध्ये फरक आहे. दोघेही ब्लडलाच कॅरी करतात, दोघेही रक्तच वाहून नेतात, पण दोघांमध्ये रक्त वाहून नेण्याचा प्रकार वेगवेगळा आहे. जर आपण धमनीचा विचार केला तर धमनी आपल्याकडे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. मात्र लक्षात घ्या, ऑक्सिजनेटेड ब्लड कशाला म्हणायचं? आपण सगळेजण नाकाने श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजन घेतो. ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो
तो ऑक्सिजन आपल्या लंग्स मध्ये जातो, तो लंग्स मधून हृदयामध्ये जातो. ज्यावेळेस तो हृदयामध्ये जातो म्हणजे आपल्या हार्ट मध्ये जातो, त्यावेळेस तो हृदयामध्ये असणाऱ्या ब्लड मध्ये मिक्स होतो. मग लक्षात घ्या, याचा अर्थ काय झाला, आपल्या बॉडीमध्ये असणारं ब्लड, या ब्लड मध्ये कोण ऍड झालं, ऑक्सिजन ऍड झालं. अशा ब्लडला आपण कोणतं ब्लड म्हणणार आहोत, ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणणार आहोत. म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट असणारं ब्लड. आणि हे असं रक्त कशामध्ये वाहून नेलं जातं, तर धमनीमध्ये वाहून नेलं जातं. मग सिंपल पार्ट आहे, इथं ह्या मानवाचं काय आहे, हृदय आहे. या हृदयामध्ये इथून, ह्या मानवाने इथून वरतून काय घेतलं, ऑक्सिजन घेतला. या हृदयामध्ये ऑलरेडी काय आहे, तर ब्लड आहे. त्या ब्लड मध्ये काय मिक्स झालं, O2 मिक्स झालं. मग अशा ब्लडला आपण काय म्हणणार, ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हे ब्लड किडनी पर्यंत घेऊन जाण्याचं काम कुणाचं आहे, धमनीचा आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, आर्टरी म्हणणार आहोत. मग ज्यावेळेस किडनी याला फिल्टर करते, किडनीने याला फिल्टर केल्यावरती यातून ऑक्सिजन निघून जातो आणि याच्यामध्ये ऍड होतो CO2. मग अशा ब्लडला म्हणतात डीऑक्सिजनेटेड ब्लड. लक्षात घ्या, ब्लड दोन आहेत, एक ऑक्सिजनेटेड, दुसरं डीऑक्सिजनेटेड. ऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट, डीऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट नाही. जर ऑक्सिजन प्रेझेंट नसेल म्हणजे कोण प्रेझेंट असणार, तर कार्बन डायऑक्साइड. मग हा कार्बन डायऑक्साइड युक्त ब्लड किंवा युक्त रक्त कोण कॅरी करणार, तर रक्तवाहिनी म्हणजेच व्हेन्स कॅरी करतात. इथे दोन फंक्शन लक्षात ठेवा, आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतं. धमनी काय वाहून नेतात, तर ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि जो आपल्याकडे रक्तवाहिनी आहे म्हणजे व्हेन्स आहेत, ते काय वाहून येतात, तर डीऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे असं रक्त की त्या रक्तामध्ये काय असणार आहे, तर कार्बन डायऑक्साइड. आणि ज्यावेळेस हे सगळं ब्लड किडनीमध्ये येतं, त्यावेळेस किडनी त्याला फिल्टर करते, म्हणजे त्याला गाळून घेते. आणि त्याला गाळून घेतलं की त्यातून युरिन तयार होतं, म्हणजे घातक कचरा तयार होतो. तो घातक कचरा ह्या आपल्याकडे मूत्रवाहिनीमधून जातो, म्हणजे युरिटर मधून जातो. आणि देन तो कचरा सगळा कशामध्ये येणार, या ठिकाणी येणार, म्हणजे तो साठवला जाणार. म्हणजे तो काय झाला, आपला युरिनरी ब्लॅडर झाला. आणि युरिनरी ब्लॅडर मधून पुन्हा त्याला बॉडीतून बाहेर फेकण्यासाठी आपल्याकडे कोण आहे, उत्सर्जन आहे. असं ह्या चौघांपासून कोण तयार झालाय, तर आपल्याकडे मानवी उत्सर्जन संस्था म्हणजे ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम. मग यासाठी आपण दोन गोष्टी पाहिल्या, धमनी आणि व्हेन्स. लक्षात घ्या, आर्टरीला आपण काय म्हटलं, धमनी, आणि व्हेन्सला आपण काय म्हटलं, रक्तवाहिनी. मग धमनी म्हणजे ऑक्सिजन युक्त ब्लड आणि व्हेन म्हणजे रक्तवाहिनी म्हणजे कोणतं, CO2 युक्त ब्लड. म्हणजे तिथे CO2 आहे, इथे ऑक्सिजन आहे. मग याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार, ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड. जर आपण याची लोकेशन, याचं स्थान पाहिलं होतं किडनीचं, कुठे आहे, T12L3 नंबर पाठ करून टाका. जर आपल्याला उद्या विचारलं की किडनी कुठे आहे, तर T12L3 नंबर जर पाठ असेल तर आपण इझिली त्याला टिक मार्क करू शकतो. आता टी म्हणजे काय, जे आपल्या छातीपासून, लक्षात घ्या, आपल्या छातीपासून जे 12 नंबरचं हाड आहे आणि आपल्या कमरेपासून 3 नंबरचं हाड आहे, या 12 नंबर पासून तर 3 नंबर पर्यंत कोण आहे आपल्याकडे, तर किडनी आहे. देन आता आपल्याकडे जी किडनी आहे, मग त्या किडनीची साईज किती आहे किंवा आपण त्याला कसं मेजर करतो, लक्षात घ्या. जी किडनीची लांबी आहे म्हणजे लेंथ आहे, ती जवळपास आहे 10 ते 12 सेंटीमीटर. जी किडनीची हाईट आहे म्हणजे उंची आहे, ती आहे जवळपास 5 ते 7 सेंटीमीटर. आणि किडनीची जाडी म्हणजे विड्थ आहे, ती आहे जवळपास 2 ते 3 सेंटीमीटर. हा पाठांतराचा टॉपिक आहे, याला पाठच करून टाका. पण हे पाठ करायची गोष्ट नाही, याला व्हिज्युअलाइज करण्याची गोष्ट आहे. याला फक्त फील करून घ्या, शेवटपर्यंत लक्षात राहील. पण हे पाठच करावं लागेल. लक्षात घ्या, किडनीची लांबी किती होती आपल्याकडे, 10 ते 12 सेंटीमीटर. किडनीची हाईट किती आहे, उंची किती आहे, 5 ते 7 सेंटीमीटर. आणि किडनीची जाडी किती आहे, 2 ते 3 सेंटीमीटर. मग ज्यावेळेस आपण अशा सगळ्या किडनीचा अभ्यास करतो, या किडनीमध्ये जर आपण डीप मध्ये गेलो, एकदम डीप मध्ये, आता आपण इथे पाहिलं की किडनी आहे, फिल्टर करते. बट एक्झॅक्ट फिल्टर करतं कोण, हे आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण किडनीचा विचार करतो, तर किडनीच्या आतमध्ये पण एक सेल आहे. त्या सेलला किंवा त्या बॉडी पार्टला आपण काय म्हणतो, नेफ्रॉन म्हणतो. आणि हा नेफ्रॉन खूप महत्वाचा आहे. विदाऊट नेफ्रॉन किडनी कामच नाही करू शकत. जसं आपण पूर्वी एका लेक्चर मध्ये पाहिलं होतं की आपल्याकडे पेशी असतात, सेल असतात. सेलला आपण काय म्हणतो, एकक म्हणतो. म्हणजे कोणत्याही सजीवाचं जर आपण एकक पाहिलं तर हे सेल आहे. म्हणजे विदाऊट सेल कोणताही सजीव तयार होऊ शकत नाही. तसंच कोणत्याही नेफ्रॉन शिवाय किडनी तयार होऊ शकत नाही. कारण जसं आपल्या बॉडीमध्ये सगळे फंक्शन सेल प्ले करतात, तसं किडनीमध्ये जे काही फिल्ट्रेशनचं, जे काही रक्त आहे किंवा जे काही युरिन तयार करण्याचं काम आहे, ते युरिन तयार करण्याचं किंवा रक्त गाळून घेण्याचं काम कोण करतात, तर नेफ्रॉन करतात. म्हणून नेफ्रॉनला किडनीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणतात. लक्षात घ्या बरं का रे, जर आपल्याला विचारलं की मानवाचं किंवा कोणत्याही सजीवाचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट काय आहे, तर ते सेल होतं.
पण जर आपल्याला उद्या विचारलं की आपल्या बॉडीमध्ये किडनी आहे तर त्या किडनीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट काय आहे तर ते नेफ्रॉन आहे, कारण नेफ्रॉन शिवाय किडनी काम करू शकत नाही. मग लक्षात घ्या, आता आपण किडनी पाहिल्या होत्या, किडनी किती होत्या? 2 होत्या. त्या किडनीच्या आतमध्ये सुद्धा समजा आपण किडनी पाहिलं, किडनी आपल्याकडे या शेपच्या अशा 2 किडन्या होत्या, आपण असे 2 पाईप पाहिले, देन आपण इथे युरिनरी ब्लॅडर पाहिला आणि ते आपण काय पाहिलं? युरिथ्रा पाहिला. म्हणजे आपल्याकडे 2 किडनी आहे, म्हणजे पेअर ऑफ किडनी आहे. या किडनीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर नेफ्रॉन पाहायला मिळतं. ही जी पूर्ण डायग्राम आहे हे पूर्ण स्ट्रक्चर कशाचं आहे तर नेफ्रॉनचं आहे. मग लक्षात घ्या, नेफ्रॉनचे काही बॉडी पार्ट्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. त्याच्यावरती सुद्धा पीवायक्यू विचारलेला आहे. ते पीवायक्यू मध्ये ज्यावेळेस आपण हे सगळे बॉडी पार्ट पाहू तुम्हाला ते सगळे पीवायक्यू इझिली सॉल्व्ह होतील. पण आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे सगळे बॉडी पार्ट पाहणार आहोत इथे सुद्धा आयोगाने जे इंग्लिश शब्द आहेत तेच वापरलेले आहेत. मराठी शब्द जास्त पाहू नका, मराठी शब्द अवघड आहेत किडनीच्या बाबतीत. काही टॉपिकच्या बाबतीत मराठी शब्द सोपे आहेत, ज्यावेळेस मराठी शब्द सोपे असतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. पण या पॉइंटच्या बाबतीत म्हणजे नेफ्रॉनच्या बाबतीत इथे इंग्लिश शब्द महत्वाचे आहेत आणि सोपे आहेत. मग लक्षात घ्या, जरी तुम्हाला शब्द सोपा वाटत नसेल तर तुम्ही त्याला 2-3 वेळा उच्चारा आणि 2-3 वेळा उच्चारला की तो शब्द फॅमिलियर होऊन जातो. एकदा शब्द ओळखीचा झाला की तो आपल्याला बरोबर सोपा वाटतो. मग त्यातला पहिला शब्द किंवा पहिला जो घटक आहे तो कोणता आहे? आपला बाउमन कॅप्सूल. लगेच डायग्राम कडे जाऊ नका, आता फक्त शब्दांची ओळख करून घ्या, मग आपण हळूहळू डायग्राम कडे जाऊयात. पहिला कोणता आहे? बाउमन्स कॅप्सूल. दुसरा आहे ग्लोमेरुलस. तिसरा आहे आपल्याकडे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. हा पार्ट नको आहे इथे, लक्षात घ्या. जर तुम्हाला प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड जो आपल्याकडे कॉन्व्होल्युटेड पार्ट आहे जर हा तुमच्या लक्षात राहत नसेल, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, PCT. पी म्हणजे प्रॉक्सिमल, सी म्हणजे कॉन्व्होल्युटेड आणि टी म्हणजे ट्यूब्युल. हे काय आहे हे आपण डायग्राम मध्ये पाहणार आहोत. देन तिसरा आहे लूप ऑफ हेनले आणि चौथा आहे डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. लक्षात घ्या, हा पण शब्द लक्षात राहत नसेल तर याचा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. डी म्हणजे डिस्टिल, सी म्हणजे कॉन्व्होल्युटेड, टी म्हणजे ट्यूब्युल. या सगळ्या पार्टला मिक्स करून किंवा या सगळ्यांपासून कोण बनलेला आहे तर नेफ्रॉन बनलेला आहे. ज्यावेळेस आपण या सगळ्या पार्टचा विचार करतो तर हे सगळे पार्ट डायग्राम मध्ये लक्षात घ्या. जर आपण डायग्राम मध्ये पाहिलं तर आपल्याला हा जो कप लाईक दिसणारा पार्ट आहे, लक्षात घ्या, या शेपला आपण कप लाईक शेप म्हणतो. तर हा कप लाईक शेप म्हणजे आपला कोण आहे? बाउमन्स कॅप्सूल. लक्षात घ्या, बाउमन्स कॅप्सूल कसा दिसतो? आपल्याला कप सारखा दिसतो, असा दिसतो, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत? बाउमन्स कॅप्सूल. एकदम सिंपल आहे. आता काही लोकांना हे सगळं नेफ्रॉन वगैरे सगळं नवीन असेल, किडनी पण नवीन असेल, जरी आपण लहानपणी शिकलेलं असेल तरी आता काय आठवत नाही. पण लक्षात घ्या, सगळ्यांना एकच माहित आहे, किडनी फक्त फिल्ट्रेशन करते, त्यातून युरिन तयार होतं, ते युरिन बाहेर पडतं. पण ते तयार कसं होतं ते आपण या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. मग आता सिंपल पार्ट आहे, जर हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तिथे गाळण इमॅजिन करा. आपण भरपूर वेळा गाळण पाहिलेली आहे की ज्यातून आपण दूध पाणी वगैरे आपण त्यात गाळून घेतो किंवा चहा आपण गाळून घेतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण गाळणीचा वापर करतो, गाळणीचा वापर करताना आपल्याला 2 ऑब्जेक्ट मिळतात किंवा 2 पार्टिकल मिळतात. गाळून घेताना जर आपण त्यामध्ये समजा चहा ओतला तर चहा खाली जातो निघून आणि वरती चहापत्ती शिल्लक राहते. म्हणजे आपल्याला किती ऑब्जेक्ट भेटले? 2. एक चहा भेटला आणि दुसरा चहापत्ती भेटला. सेम कंडिशन इथे आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण किडनीमध्ये गाळून घेणार आहोत, मग आपण गाळण पाहिली, गाळण सुद्धा कप लाईक शेप आहे आणि सेम कप लाईक शेप आपल्याला इथे कोण भेटतं आहे तर बाउमन्स कॅप्सूल. मग लक्षात घ्या, गाळणी सारखाच पार्ट म्हणजे कोण आहे तर बाउमन्स कॅप्सूल आहे. देन त्या बाउमन्स कॅप्सूलच्या आतमध्ये एक काय भेटतं आपल्याला? एक जाळीसारखा पार्ट भेटतो. त्या जाळीसारख्या पार्टला आपण काय म्हणणार आहोत? ग्लोमेरुलस. मी पुन्हा एकदा सांगतो, याचे मराठी शब्द अवघड आहे, तुम्ही हे 2-3 वेळा शब्द म्हणा म्हणजे आपल्याला ते सोपं वाटेल. मग ज्यावेळेस आपण बाउमन्स कॅप्सूलचा विचार करतो तर बाउमन्स कॅप्सूल कसं होतं? कप लाईक, म्हणजे एका कप सारख्या शेपचं होतं. याच्या आतमध्ये एक जाळी आहे, त्या जाळीला आपण काय म्हणणार आहोत? ग्लोमेरुलस म्हणणार आहोत. लक्षात घ्या, काय म्हणणार आहोत आपण? ग्लोमेरुलस. हे कप लाईक शेप म्हणजे कोण होतं? आपलं बाउमन कॅप्सूल. जर आपण बाउमन कॅप्सूलचा विचार केला, त्याच्या आतमध्ये जाळी आहे, सेम गाळण. गाळणीला एक बॉडी असते अशी कप सारखी यू आकाराची, आणि जर त्या यू आकाराच्या बॉडीमध्ये पाहिलं तर एक जाळी असते, फक्त त्याला आपण जाळी म्हणतो. इथे जाळीच्या जागी काय म्हणायचं? ग्लोमेरुलस. तिथे आपण ती बॉडी म्हणतो यू शेपची, इथे पण एक यू शेप आहे, एक कप लाईक शेप आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण बाउमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस पाहतो, देन याच्या पुढचा जो पार्ट येणार आहे, लक्षात घ्या, हा झाला आपला पहिला पार्ट. याच्यानंतर याच्या आतमध्ये काय होता? ग्लोमेरुलस. देन याच्यानंतर हा जो पुन्हा ही पाईप किंवा ही जी ट्यूब आहे, ही ज्यावेळेस पुढे जाते त्यावेळेस तयार होतो प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. शब्द अवघड जातोय, विसरून जा, एकच शब्द लक्षात ठेवा, PCT. लक्षात घ्या, एकच शब्द लक्षात ठेवायचा, कोणता? PCT. आयोग PCT शब्द देतो, आयोग हा डायरेक्ट PCT शब्द देतो. मग लक्षात घ्या, PCT म्हणजे काय? प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. मग प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल कुणाच्या नंतर येणार तर बाउमन कॅप्सूलच्या. बाउमन कॅप्सूल कसा आहे? कप सारखा आहे. या कपच्या आतमध्ये एक जाळी आहे, त्या जाळीला आपण काय म्हटलं तर ग्लोमेरुलस म्हटलं.
देन त्या ग्लोमेरुलस नंतर आलं बाउमन कॅप्सूल, त्याच्यानंतर आलं पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. लक्षात घ्या आपला पॉईंट काय चाललाय, नेफ्रॉनचे घटक. त्यातला आपण पहिला कोणता घेतला, बाउमन कॅप्सूल. दुसरा कोणता घेतला, ग्लोमेरुलस. तिसरा कोणता घेतला, हा शब्द लक्षात राहत नाही, सरळ लक्षात ठेवा, पीसीटी. आता चौथा आपण कोणता घेणार आहोत, लूप ऑफ हेनले. आता लूप ऑफ हेनले कशाला म्हणायचं, जिथे हा पोर्शन टर्न होतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, लूप ऑफ हेनले. हा पण एक यू शेपच्या आकाराचा दिसतो म्हणून आपण याला काय म्हटलं, लूप ऑफ हेनले. आणि ज्यावेळेस लूप ऑफ हेनलेची सुरुवात संपते किंवा त्याचा शेवट होतो, तिथून पुढे आपल्याला पुन्हा कोण मिळतात, डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. जसा आपण हा शब्द लक्षात नाही ठेवला तसा हा पण लक्षात ठेवू नका. जर लक्षात राहत असेल तर बिंदास ठेवा, जर राहत नसेल तर याच्या जागी कोणता लक्षात ठेवा, डीसीटी. हा याचा शॉर्ट फॉर्म आहे. डी म्हणजे डिस्टिल, सी म्हणजे कॉन्व्होल्युटेड, टी म्हणजे ट्यूब्यूल. लक्षात घ्या, जसं इथे आपण पीसीटी पाहिलं तसं इथे आपण काय पाहिलं, डीसीटी. आणि डीसीटी नंतर आपला कोणता पार्ट भेटतो, कलेक्टिंग डक्ट. आणि सगळ्यात शेवटी भेटतं टुवर्ड्स द युरिटर. आता लक्षात घ्या, भरपूर मुलांना समजलंच नसेल की हे काय चाललंय. आता लक्षात घ्या, मी पुन्हा इथे सांगतो, आपला पॉईंट चाललाय उत्सर्जन संस्था. ज्यावेळेस आपण उत्सर्जन संस्थेचा विचार करतो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये उत्सर्जन होणार आहे. कशाचं उत्सर्जन होणार आहे, तर आपल्या बॉडीमध्ये जे हार्मफुल युरिन आहे, मग हे सगळं युरिन पास होण्याची प्रोसेस आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एखादा चहा गाळून घेतो, मग चहा गाळून घेताना आपण काय करतोय, गाळणी पकडतो. इथे पण एक गाळणी आहे, त्या गाळणीचं नाव काय आहे, बाउमन कॅप्सूल. आपण समजा चहा ओतला, इथे आपण काय ओतणार आहे, ब्लड ओतणार आहे. लक्षात घ्या, तिथे चहा आहे, इथे ब्लड आहे. चहा ओतल्यानंतर चहातलं 2 पार्टिकल मिळतात, चहापत्ती वरती राहते, चहा खाली वाहून जातो. इथे पण 2 पार्टिकल होणार आहे, की ज्यावेळेस ब्लड या बाउमन कॅप्सूल मध्ये येणार आहे ते इथं गाळलं जाणार आहे. इथं गाळलं गेल्यावरती ते नंतर इथून फ्लो होणार आहे. इथून फ्लो झाल्यावरती ते कुणापाशी येणार आहे, तर ह्या पीसीटी पाशी येणार आहे. मग लक्षात घ्या, जसं आपण चहा गाळून घेतो, चहा गाळून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याकडे एक चहापत्ती आहे, मग ती चहापत्ती आपण फेकून देतो, त्याचा चहा आपण वापरतो. सेम इथे आहे, इथे सुद्धा आपल्याला 2 घटक भेटणार आहे. एक घटक भेटणार आहे युजफुल, की जो आपल्याला आवश्यक आहे, आणि दुसरा भेटणार आहे आपला हार्मफुल, की जे आपलं युरिन असणार आहे. मग लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड आहे ते सगळंच ब्लड धोकादायक आहे का, तर अजिबात नाही. त्यातलं काही ब्लड कसं असतं, युजफुल. म्हणजे युजफुल ब्लड आहे त्याला आपण पुन्हा रिॲब्झॉर्ब करतो, आणि ते रिॲब्झॉर्प्शनचं काम कोण करतात, पीसीटी. महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. मग लक्षात घ्या, मानवी शरीर आहे, किडनी आहे, गाळण म्हणजे बाउमन कॅप्सूल आहे, रक्त आहे, रक्त गाळलं, रक्त गाळल्यानंतर 2 प्रकार भेटले, एक युजफुल, हार्मफुल. युजफुल पुन्हा लागते म्हणजे आपल्याला त्याला पुन्हा ऍब्झॉर्ब म्हणजे पुन्हा शोषून घेण्याची गरज आहे. मग पुन्हा शोषून घेण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये कोण करतं, तर पीसीटी. याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे, सीजीएल एक्झामने विचारला की पीसीटीचं फंक्शन काय आहे, तर काय आहे, रिॲब्झॉर्प्शन ऑफ ब्लड. म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये युजफुल ब्लड आहे किंवा उपयुक्त ब्लड आहे त्याला पुन्हा शोषून घेण्याचं काम कोण करतं, पीसीटी. मग सिंपल पार्ट आहे, यांनी गाळल्यानंतर इथे 2 पार्टिकल आले, हार्मफुल आणि युजफुल. त्यातलं युजफुल यांनी ऍब्झॉर्ब करून घेतलं म्हणजे शोषून घेतलं. आता खाली काय शिल्लक राहणार, हार्मफुल म्हणजे धोकादायक म्हणजे युरिन. मग ते युरिन कशामध्ये जाणार, आपल्याकडे आहे लूप ऑफ हेनले. देन कशामध्ये जाणार, आपल्याकडे आहे डीसीटी. देन पुन्हा कशामध्ये येणार, आपल्याकडे आहे कलेक्टिंग डक्ट. कलेक्टिंग डक्ट म्हणजे गोळा करणे, सगळं एका ठिकाणी आलं. आणि कलेक्टिंग डक्ट मध्ये आल्यानंतर कशामध्ये जाणार, टू द युरिटर. मात्र लक्षात घ्या, ह्या डायग्रामचा संबंध या डायग्राम मध्ये आहे. जर आपण या डायग्राम मध्ये पाहिलं, लक्षात घ्या, ही किडनी होती, या किडनीच्या आतमध्ये नेफ्रॉन आहे. म्हणजे ज्यावेळेस सगळं फिल्टर होऊन येतं, जे काही आपलं युरिन आहे ते ह्या पाईप मध्ये येतं, म्हणजे आपल्या युरिटर मध्ये येतं, म्हणजे आपल्या मूत्रवाहिनीमध्ये येतं. ज्यावेळेस ते मूत्रवाहिनीमध्ये म्हणजे युरिटर मध्ये येतं, तिथून पुढे ते कशामध्ये जाणार आहे, या युरिनरी ब्लॅडर मध्ये. आणि युरिनरी ब्लॅडर मधून ते काय होणार आहे, रिलीज होणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, किडनीने फिल्टर केलं, पण किडनीच्या आतमध्ये कोण आहे, नेफ्रॉन. म्हणजे एक्झॅक्ट फिल्टर कोणी केलं, तर नेफ्रॉनने केलं. आणि नेफ्रॉनने केलेलं फिल्ट्रेशन कशामध्ये आलं, तर या युरिटर थ्रू म्हणजे या मूत्रवाहिनीमधून कशामध्ये आलं, युरिनरी ब्लॅडर मध्ये आलं. ज्यावेळेस ते ब्लॅडर मध्ये येईल, देन ते आपल्या युरिथ्रा थ्रू बॉडीमधून काय होणार आहे, तर रिलीज होणार आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या क्रिया पाहतो किंवा सगळ्या प्रक्रिया पाहतो, ह्या आपल्या बॉडीमध्ये ॲज अ फिल्ट्रेशनचं काम करतात. मग फिल्ट्रेशन वरती आयोगाने भरपूर वेळा पीवायक्यू विचारलेत, ते आपण पुढच्या नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत. पण हे एकदा सगळं समजून घ्या, ही डायग्राम सगळी डोक्यात स्कॅन करून घ्या, फील करा, हिला पाठ करू नका. हे सगळे नावं जर नवीन वाटत असतील तर याला 5 ते 6 वेळा वाचा. आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला एमपीएससी मध्ये पाठ करण्याची खूप सवय असते. मग हे नावं सगळे पाठ करा, याला पाठ करा म्हणजे काय, एकदा 2-3 वेळा वाचा फक्त. वाचल्यावरती ते आपल्याला ओळखीचे वाटतात, आणि ज्यावेळेस ते शब्द ओळखीचे वाटतात तिथून पुढे ते सोपे वाटतात. जर आपण यांना वाचलं
समजलंच नाही तर आपल्याला शेवटपर्यंत यांच्याविषयी भीती राहील, आणि भीती राहिली की ह्याच्यावरती आलेले प्रश्न 100% चुकतील, पण मुळात तो टॉपिक अवघडच नाहीये, तर ते आपल्या हातातले मार्क जाऊन द्यायचे नाही. त्यामुळे याला 2-3 वेळा वाचायला जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटामध्ये हे सगळं वाचून होतं. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे सगळे पार्टिकल पाहतो, या सगळ्या पार्टिकल मध्ये काय केलं, युरिन तयार केलं, ते युरिन कुठे घेऊन गेले, टू युरिटर. ही सगळी बॉडी एक पाईप आहे, एक ट्यूब आहे, फक्त त्या ट्यूबला असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. लक्षात घ्या, आपल्याकडे एकच रस्ता असतो, तो रस्ता समजा आपल्याला एखादा रस्ता आहे 100 किलोमीटरचा, जर तो एखाद्या गावात गेला त्याचं नाव बदलतं, तो पुढच्या गावात गेला नाव बदलतं, पुढच्या गावात गेला नाव बदलतं, पण रस्ता एकच होता. सेम इथे पण एकच रस्ता आहे, फक्त रस्त्याचं काय झालं, प्रत्येक ठिकाणी नाव बदललं. मग प्रत्येक ठिकाणी नाव बदललं म्हणजे काय, रस्ता म्हणजे ट्यूब, एकच ट्यूब आहे की जी युरिनला कॅरी करते, एक पाईप आहे, एक पाईप आहे, त्या पाईपची फक्त वेगवेगळी नाव आहेत. त्यातलं पहिलं नाव काय घेतलं आपण, बाउमन कॅप्सूल, त्याच्या आतमध्ये काय घेतलं, ग्लोमेरुलस, त्यानंतर काय घेतलं, पीसीटी, त्यानंतर काय घेतलं, लूप ऑफ हेनले. लक्षात राहत नसेल तर याचा पण एक शॉर्ट फॉर्म आहे LOH. आयोग डायरेक्ट विचारतं LOH, म्हणजे लूप ऑफ हेनले पाठ करण्याची गरज नाही किंवा सोपं आहे. त्यानंतर पुढे काय आहे आपल्याकडे, DCT, आणि DCT नंतर कोण आहे आपल्याकडे, कलेक्टिंग डग. ह्या सगळ्या बोटावर ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, याला विसरायचं नाही. फक्त इथे आपल्याला जे काही पाठ करण्यासारखे पार्ट होते ते कोणते होते, मग आपण पाहिलं की आपल्याकडे किडनीचं स्थान काय आहे, मग T12 L3 हा नंबर पाठ करून ठेवा, किंवा आपण त्या किडनीची पुन्हा लेंथ पाहिली, विड्थ पाहिली, त्याची साईज पाहिली, ते एक पाठ करून ठेवा. आता पुढचा पॉईंट आहे आपल्याकडे, अतिशय महत्वाचा आहे, मूत्राची निर्मिती, युरिन फॉर्मेशन. हा पॉईंट एवढा महत्वाचा आहे, म्हणजे आयोगाचा एकदम आवडीचा मुद्दा आहे. आयोगाने यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्ही वेगवेगळ्या स्टेटच्या सुद्धा एक्झामचे प्रश्न पाहिले तर यावरती, या पॉईंटवरती खूप वेळा येऊन गेलेले आहेत, आणि प्रश्न खूप सोपा विचारतात. पण आपण इथे सगळी सिस्टीम समजून घेणार आहोत. लक्षात घ्या, फक्त आपल्याला एवढंच प्रश्न आयोग विचारतं की आपल्या बॉडीमध्ये जे युरिन फॉर्मेशन होतं त्याचा एक योग्य क्रम सांगा. लक्षात घ्या, क्रम म्हणजे फक्त ही नावं एकदम व्यवस्थित लावून सांगायचे, पण ही नावं काय आहेत, कशी तयार होतात, ते आता आपल्याला इथे पाहायचंय. आता लक्षात घ्या, मागच्या स्लाइड मध्ये आपण ही डायग्राम पाहिली होती, बरोबर. ह्या डायग्रामला आपण काय म्हटलं होतं रे, नॅफ्रॉन म्हटलं होतं, बरोबर. मग आता नॅफ्रॉन हे कशामध्ये असतं, किडनीमध्ये असतं. जर नॅफ्रॉन किडनीमध्ये असेल तर ह्या नॅफ्रॉनचा रोल काय आहे, लक्षात घ्या. मी आता सोमाशी पाहिलं होतं, आपल्याकडे नॅफ्रॉन हे यू सारखं म्हणजे कप सारखं, हे पहा, हा कप सारखा शेप, हा कप सारखा शेप म्हणजे हा आपला काय झाला रे, बाउमन कॅप्सूल. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा पहा, सोपं आहे, लक्षात होऊन जाईल, लक्षात राहून जाईल. ह्या बाउमन कॅप्सूल मध्ये काय आहे, एक जाळी आहे, त्या जाळीला आपण काय म्हटलं होतं, ग्लोमेरुलस. हे पहा, लाल कलरची जाळी दिसली का, मग ह्या रेड कलरच्या नेटवर्क मध्ये काय म्हणणार आपण याला, ग्लोमेरुलस. कशामध्ये आहे, बाउमन कॅप्सूल, सेम गाळणी सारखं आहे. जे आपण पाहिलं होतं पीसीटी, या प्रॉक्सिमल ट्युबिलला काय म्हणणार, पीसीटी, तीच नावं पुढे आहेत. जे आपण पाहिलं डिस्टिल ट्युबिल, याला आपण काय म्हणणार, डीसीटी. मग आता लक्षात घ्या, आपल्याला पाहिजे युरिन फॉर्मेशन, की मूत्र तयार कसं होतं. लक्षात घ्या, आपल्या सगळ्या बॉडीमध्ये युरिन हे कॉमन आहे, आपण दररोज भरपूर वेळा युरिन पाहतो, पण आपल्याला प्रश्न पडतो की हे युरिन, आपला कधीच प्रश्न नाही पडला की युरिन तयार कसं होत असेल, ते आपल्या बॉडीमध्ये आलं कुठून, आलं कुठून समजतं, किडनी मधून आलं, पण किडनीमध्ये आलं कुठून, तर नॅफ्रॉनने फिल्टर केलं. तर नॅफ्रॉनने फिल्टर कसं केलं, तर नॅफ्रॉन हे सगळे बॉडी पार्ट आहेत, हे सगळे ऑर्गॅन आहेत, यांचा वापर करून नॅफ्रॉनने त्याला फिल्टर केलं. म्हणून आयोगाला हा प्रश्न आवडतो, आणि आयोग याला विचारतं. लक्षात घ्या, आपण हे सगळं पाठ करून टाकतो, आणि पाठ केलं की ते लॉंग टाइम पण लक्षात राहत नाही, आपण कधी ना कधी विसरतो, तो प्रश्न चुकतो. त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्ट समजले की आपल्याला लगेच कळतं की योग्य क्रम काय असेल. लक्षात घ्या, आता आपण ज्यावेळेस ही सगळी प्रोसेस करतो, मग या सगळ्या प्रोसेससाठी आपल्याला महत्वाचं आहे ब्लड. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं काय आहे, ब्लड. ब्लड का महत्वाचं आहे, पुन्हा आपण एक्झाम्पल घेऊ चहाचं. चहा आपण गाळून घेतो, तसं इथे आपण ब्लड गाळून घेणार आहे. चहा गाळतो गाळणीने, ब्लड गाळतो बाउमन कॅप्सूलने. लक्षात घ्या, गाळणी सारखीच कोण आहे, बाउमन कॅप्सूल, फक्त बाउमन कॅप्सूलने आपण काय गाळणार आहोत, ब्लड. तिकडे चहा कशाने गाळला होता, गाळणीने. मग जर आपण ब्लड बाउमन कॅप्सूलने गाळत असेल, गाळतो म्हणजे फिल्टर करतो, मग लक्षात घ्या, नेफ्रॉनची सुरुवात होते बाउमन कॅप्सूल पासून, बरोबर. मग आपल्याला प्रश्न काय विचारता आयोग, की युरिन फॉर्मेशनचा काय लावा, योग्य क्रम लावा. मग जर योग्य क्रम लावायचा असेल तर आपण गाळतो, मग गाळण्याला काय म्हणतात, तर फिल्ट्रेशन म्हणतात. मग कोणतं फिल्ट्रेशन म्हणतात, तर अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणतात. समजलं का एवढं, लक्षात घ्या, खूप सोपं आहे. गाळतो गाळतो म्हणजे फिल्टर, फिल्टर म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन. मग एक नंबरला काय होणार, फिल्ट्रेशन होणार. कोण करणार फिल्ट्रेशन, बाउमन कॅप्सूल करणार. मग आता लक्षात घ्या, आपण मगाशी पाहिलं होतं की समजा चहा गाळून घेतला तर दोन मॉलिक्यूल भेटले, एक चहापत्ती भेटलं, दुसरं चहा भेटला. मग चहापत्तींच्या दोघे आपल्याला लागतात का, नाही, आपल्याला चहा लागतो, चहा घेतो. चहापत्ती लागत नाही, चहापत्ती फेकून देतो. सेम ज्यावेळेस आपण ब्लडला गाळून घेतो, इथे पण दोन टाईपचे ब्लड भेटणार आहे. काही ब्लड युजफुल असणार आहे, तर काही ब्लड हार्मफुल म्हणजे धोकादायक असणार आहे. जे युजफुल ब्लड आहे ते सेम चहा सारखं आपण पुन्हा घेणार आहोत, पुन्हा घेणार, त्याला म्हणतात ऍब्झॉर्प्शन.
लक्षात घ्या, त्याला म्हणतात ऍब्झॉर्प्शन म्हणजे शोषून घेणे, ते आपण पुन्हा घेतो म्हणून त्याला म्हणतात रिऍब्झॉर्प्शन. म्हणून 2 नंबरची स्टेज किंवा 2 नंबरचा आपला क्रम काय असणार आहे, रिऍब्झॉर्प्शन. पण याच्या अगोदर एक शब्द लागलाय सिलेक्टिव्ह. आता लक्षात घ्या, सिलेक्टिव्ह कशाला म्हणायचं, सिलेक्टिव्ह म्हणजे सिलेक्टेबल मटेरियल, जेवढं मटेरियल आपल्याला हवं आहे तेवढंच घेणार. तेवढंच घेणार म्हणजे काय, 2 टाईपचे मटेरियल आहे, युजफुल आणि हार्मफुल. जर युजफुल आपल्याला हवं असेल म्हणजे ते झालं सिलेक्टिव्ह, हार्मफुल नको आहे म्हणजे ते झालं सिलेक्टिव्ह. म्हणजे आपल्या बॉडीने सिलेक्शन केलं की काय घ्यायचं आणि काय सोडायचं, म्हणून त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह रिऍब्झॉर्प्शन. आणि मराठीमध्ये म्हणतात पुनःशोषण, इथे म्हणतात गाळण. मग लक्षात घ्या, गाळण, पुनःशोषण यापेक्षा हे पण शब्द सोपे आहेत, आपल्याला हे शब्द समजतात. आपण एवढंही मठ्ठ नाही की आपल्याला इंग्लिश समजत नाही. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण फर्स्ट बाउमन्स कॅप्सूल कडे येतो तर आपल्याला काय मिळतं, अल्ट्रा फिल्ट्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये काय झालं, पुनःशोषण झालं. म्हणजे जे ब्लड आपल्याला युजफुल आहे ते आपण रिऍब्झॉर्प्शन केलं. पण मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं, रिऍब्झॉर्प्शन कोण करतं, पीसीटी. लक्षात राहू द्या, आयोगाने विचारलंय एवढं, आयोग आता अजून डीप मध्ये जाऊ शकतं. आणि जर आयोगाला डीप मध्ये जायचं असेल तर आयोगाला कोण सापडणार आहे, पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. जर आपण पीसीटीचा विचार केला तर हा पीसीटी पार्टिकल काय करणार आहे, आपल्या बॉडीमध्ये जे काही युजफुल ब्लड आहे त्याला पुन्हा रिऍब्झॉर्ब करणार आहे. म्हणून आपला 2 नंबरचा क्रम कोणता असणार आहे, सिलेक्टिव्ह रिऍब्झॉर्प्शन. मग जर सिलेक्टिव्ह रिऍब्झॉर्प्शन झालं तर लक्षात घ्या, इथे कोण आलं होतं, ब्लड आलं होतं. इथे ब्लड कोणी आणलं, धमन्या आणि रक्तवाहिन्या. धमन्याने कोणतं ब्लड आणलं, ऑक्सिजनेटेड. देन रक्तवाहिनी कोणती ब्लड घेऊन गेली, डीऑक्सिजनेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही. म्हणजे कोण असणार, तर कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 असणार. मग ज्यावेळेस हे ब्लड फिल्टर झालं त्याला म्हटलं आपण अल्ट्रा फिल्ट्रेशन. देन ते पुढे गेलं, पुढे जाताना किती टाईप मध्ये डिवाइड झालं, 2 टाईप मध्ये, एक हार्मफुल दुसरं युजफुल. मग युजफुल आणि हार्मफुल मध्ये डिवाइड झालं म्हणजे त्याचं आपण काय केलं, सिलेक्टिव्ह रिऍब्झॉर्प्शन आपण केलं. म्हणजे कोणी केलं, पीसीटीने. आता पीसीटीने त्यातलं चांगलं ब्लड काढून घेतलं, मग शेवटी काय राहिलं, हार्मफुल ब्लड. मग आता हे हार्मफुल ब्लड काय होणार, इथून कॅरी होणार. लक्षात घ्या, या पाईपातून कॅरी होणार. ज्यावेळेस या पाईपातून ते कॅरी होतं, कॅरी होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, ट्युब्युलर सेक्रेशन म्हणजे स्रावणे. लक्षात घ्या, ट्युब्युलर सेक्रेशन म्हणजे काय, समजा हा एक पाईप आहे. समजा ह्या पाईप मधून मी पाणी ओतलं, ते पाणी समजा ह्या टोकावरून ह्या टोकापर्यंत गेलं. याचा अर्थ पाईप म्हणजे दिसतोय कसा, ट्यूब सारखा दिसतोय, बरोबर. म्हणजे हे पाणी इथून इथे गेलं, इथून इथे जाण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, सेक्रेशन. त्याच प्रकारे हे इथून इथे आलं, सेक्रेशन झालं. अशा प्रकारे ते शेवटी आपल्या मूत्रवाहिनीमध्ये गेलं, म्हणजे युरिनरी ब्लॅडर, युरिटर थ्रू युरिनरी ब्लॅडर कडे गेलं. ज्यावेळेस ते युरिटर थ्रू युरिनरी ब्लॅडर कडे म्हणजे मूत्रवाहिनीमधून मूत्राशयाकडे जातं, त्यावेळेस आपण त्याचं पुढे जाऊन काय करणार आहोत, उत्सर्जन करणार आहोत. मग लक्षात घ्या, हे सगळं पाहण्यासाठी जर हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर इमॅजिन करा की आपण अशी एक किडनी पाहिली होती, बरोबर. अशी एक किडनी पाहिली होती, इथे आपल्याकडे युरिनरी ब्लॅडर होता आणि देन इथे आपला युरिथ्रा होता. देन ह्या किडनीच्या आतमध्ये असा एक नेफ्रॉन होता. त्या नेफ्रॉनचे आपण हे सगळे नंबर ऑफ पार्ट पाहिले. त्या नंबर ऑफ पार्ट मध्ये काहीतरी फंक्शन चालू होतं. त्यातलं पहिलं फंक्शन काय झालं, आपल्याकडे युरिन फॉर्मेशन. मग युरिन फॉर्मेशनचा क्रम होता. क्रम कोणता होता, एक अल्ट्रा फिल्ट्रेशन, दुसरा होता सिलेक्टिव्ह रिऍब्झॉर्प्शन, तिसरा होता ट्युब्युलर सेक्रेशन आणि चौथा होता एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन. हा क्रम महत्वाचा आहे, आयोगाने भरपूर वेळा विचारलेला आहे, त्यामुळे याला लक्षात ठेवा. समजलं एवढं, चला पुढे जाऊयात आता आपण. आता पुढचा पॉईंट आहे आपला एक्झाम ओरिएंटेड. आता हा पॉईंट मुद्दामून घेण्यात आलेला आहे कारण आतापर्यंत आपण जे पाहिलं, आतापर्यंत आपण आयोगाने विचारलेलं पाहिलं किंवा आपण आयोगाचे थोडंसं पुढे जाऊन पाहिलं की आयोग त्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतो. पण काही फॅक्टचा पार्ट, काही फॅक्च्युअल पार्ट आहे की जो एक्झाम ओरिएंटेड महत्वाचा आहे, तो आता आपण पाहूयात. त्यात पहिला आहे किडनीची जागा किंवा किडनीची लोकेशन किंवा किडनीचं स्थान. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. किती आहे, T12 to L3. देन लक्षात घ्या, टीम पाहिलं आपण छातीचा हाड, छातीचा किती नंबरचा हाड, 12 नंबरचा हाड. एल म्हणजे आपला जो कमरेचा भाग आहे तो. लक्षात घ्या, कमरेचा म्हणजे किती नंबरचा भाग, 3 नंबरचा हाड. आता हे सगळे कशामध्ये आहे, व्हर्टिब्रा. व्हर्टिब्रा कशाला म्हणतात, व्हर्टिब्रा म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा मणका. जर आपण पाठीच्या मणक्यावरती हात फिरवला आपल्याला कळतं हाड लागतात, बरोबर. त्या हाडांचे हे नंबर आहेत. मग लक्षात घ्या, ह्या नंबरच्या आपल्याला त्या साईडला कोण सापडतं, बरोबर, किडनी सापडते. मग आता ह्या किडनीचं आपल्याला वजन पाहिजे, हा फॅक्च्युअल डाटा आहे, एक्झाम साठी अतिशय महत्वाचा आहे, पाठ करून ठेवा. मग लक्षात घ्या, किडनीचं वजन पुरुषांमध्ये किती आहे, 125 ते 170 ग्रॅम. देन स्त्रियांमध्ये किती आहे किंवा फिमेलमध्ये किती आहे, 115 ते 155 ग्रॅम. आता लक्षात घ्या, जर आपल्याकडे स्त्रिया आणि पुरुष जर आपण किडनी पाहिली तर वजन वेगवेगळं आहे, त्यामुळे पाठ करून ठेवा, चुकायला नको परीक्षेमध्ये. सो पुरुषांमध्ये किती आहे, 125 ते 170 ग्रॅम. स्त्रियांमध्ये किती आहे, 115 ते 155 ग्रॅम.
आता लक्षात घ्या, आपण जर किडनीचा अभ्यास केला तर आपण पाहिलं होतं की आपल्या किती किडनी आहेत, 2 किडन्या, एक उजवी किडनी डावी किडनी. पण उजवी किडनी आणि डावी किडनी हे एकमेकांना पॅरलल नाहीयेत, यांची जागा थोडी खालीवर आहे. मग खालीवर म्हणजे काय तर लक्षात ठेवा, जी उजवी किडनी आहे ही डाव्या किडनीपेक्षा थोडीशी खाली आहे. म्हणजे समजा मी जर इथे एक किडनी काढली आणि इथे एक जर किडनी काढली तर समजून घ्या ही समजा उजवी किडनी आहे आणि ही डावी किडनी आहे. डावी किडनी वर आहे, उजवी किडनी खाली आहे. मग यांच्यापासून असा मूत्राशय आपलं मूत्रवाहिनी आणि मग हा झाला आपला मूत्राशय, याला म्हणायचं किडनी, याला म्हणायचं युरिटर, याला म्हणायचं युरिनरी ब्लॅडर आणि मग हा झाला आपला युरिथ्रा. याच्यावरून समजतं की उजवी किडनी ही डाव्या किडनीपेक्षा थोडीशी खाली आहे. ही कोणती पाहिली आपण, ही उजवी पाहूयात आणि ही डावी किडनी पाहूयात. चला समजलं एवढं. आता थोडासा फॅक्च्युअल पार्ट आहे, हा अतिशय महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, आपण सगळे ह्युमन आहोत, म्हणजे एक मानवी शरीर आहोत. आपल्या बॉडीमध्ये म्हणजे एक ह्युमन हेल्दी पर्सन मध्ये जवळपास 5 लिटर रक्त असतं. हा पॉइंट महत्वाचा आहे, लक्षातच ठेवा. आता लक्षात घ्या, जर आपल्या बॉडीमध्ये 5 लिटर रक्त असेल तर हे 5 लिटर रक्त म्हणजे आपल्यामध्ये यामध्ये वेस्ट असणार आहे, युजफुल दोन्ही पार्टिकल असणार आहेत. जर हे दोन्ही पार्टिकल आपल्याला फिल्टर करायचे असेल तर ते 5 लिटर रक्त आपली बॉडी एका दिवसात जवळपास 40 वेळा फिल्टर करते. आता लक्षात घ्या, 40 वेळा फिल्टर करते म्हणजे काय, तर सिंपल पॉइंट आहे की आपल्याकडे ब्लड किती होतं, 5 लिटर. हे कुणाकडे, हेल्दी पर्सनकडे, की जो आरोग्याने सदृढ आहे त्याच्याकडे रक्त किती होतं, 5 लिटर. एका दिवसात किती वेळा फिल्टर झालं, 40 वेळा. म्हणजे 5 चोक 20 म्हणजे जवळपास 200 लिटर. बरोबर, 200 लिटर म्हणजेच लक्षात घ्या, जरी इथे आपल्याकडे हा गुणाकार 200 लिटर येत असेल तरी 200 लिटर लक्षात ठेवायचा नाही. आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आकडा किती दिलेला आहे, 190 लिटर. आणि जर आपण गुगलला सर्च केलं तर गुगलला आकडा किती आहे, 180 लिटर. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण 190 लिटर किंवा 180 लिटर पाहतो, एवढं रक्त आपल्या बॉडीमध्ये एका दिवसाला फिल्टर होतं. लक्षात घ्या, किती ब्लड होतं आपल्याकडे, 5 लिटर. एका दिवसामध्ये किती वेळा फिल्टर झालं, 40 वेळा. मग आता जर आपल्याला हा आकडा लक्षात राहत नसेल तर या दोघांचा गुणाकार करा. किती गुणाकार येतो, 200. पण 200चे थोडं मागे या म्हणजे किती, 190. आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात किती आकडा दिला आहे, 190. आणि जर आपण गुगलला सर्च केलं तर गुगलला किती आकडा येतो, 180. दोघांमध्ये काही फारसा फरक नाही. हे डिपेंड्स ऑन ह्युमन, व्हॅरी करतं. म्हणजे काही प्रत्येक ह्युमन मध्ये बदलू शकतं, काहींमध्ये 190, काहींमध्ये 185, काहींमध्ये 180, हे चेंज होऊ शकतं. एवढं ब्लड आपण एका दिवसामध्ये फिल्टर करतो. आणि ज्यावेळेस एवढं ब्लड आपण फिल्टर करतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जवळपास 1 ते 1.9 लिटर युरिन तयार होतं. युरिन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारा हार्मफुल घटक. आताच आपण युरिन फॉर्मेशन म्हणजे मूत्र तयार कसं होतं त्याची प्रक्रिया पाहिलेली आहे. पहिलं अल्ट्राफिल्ट्रेशन, देन रिॲब्झॉर्प्शन, देन त्याचं सेक्रेशन आणि फायनल त्याचं एक्सक्रिएशन. मग एक्सक्रिएशन होतं म्हणजे एवढं युरिन तयार होतं. मग लक्षात घ्या, आपल्या शरीरात रक्त किती होतं, 5 लिटर. किती वेळा फिल्टर झालं, 40 वेळा एका दिवसामध्ये. देन किती, 40 वेळा झालं म्हणजे जवळपास किती लिटर झालं, 190 लिटर. म्हणजे त्यातनं किती युरिन जवळपास तयार होणार, 1 ते 1.90 ml म्हणजे जवळपास 2 लिटर पर्यंत. म्हणजे 1 ते 2 लिटर युरिन जवळपास इथे तयार होतं. चला आता आपण पुढे जाऊयात. ह्या फॅक्च्युअल डेटा थोडा पाठ करून ठेवा. हे डायग्राम आहे, डायग्राम म्हणजे किडनीची अॅनाटॉमी आहे, लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त जस्ट पाहून घ्या. देन पुढे या. पुढे आपल्याकडे काय आहे पहा, किडनीमधून आत्ताच आपण पाहिलं होतं, किडनीमधून साधारणपणे किती ब्लड निघतं, 190 लिटर. देन यामधून जवळपास किती युरिन बाहेर पडतं, 1 ते 1.90 लिटर मूत्र युरिन तयार होतं. आता जर हे कुणाला समजलं नसेल तर मी एकदम सिंपलमध्ये एक फ्लो चार्ट करून दाखवलाय की ब्लड होतं 5 लिटर, ते आपल्या बॉडीतून फिल्टर झालं 40 वेळा. त्यातून म्हणजे 40 वेळा फिल्टर झालं म्हणजे किती ब्लड, 190 लिटर. त्यातून आपलं किती युरिन तयार होणार, जवळपास 1 ते 1.9. आता लक्षात ठेवा, इथे असं लक्षात ठेवा, 1 ते 1.9. एवढा फ्लो चार्ट लक्षात ठेवा, पाठ करण्याची गरज नाही. जर लक्षात राहत असेल स्वतःला इमॅजिन करा की समजा आपण एक ह्युमन आहे, आहोतच ह्युमन आपण. आपल्या बॉडीमध्ये ब्लड किती होतं, 5 लिटर. किती वेळा फिल्टर झालं, 40 वेळा. म्हणजे जवळपास किती, 190. ऍक्च्युली यांचा गुणाकार 200 येतो पण 200 घ्यायचं नाही, तर किती घ्यायचं आपण, 190 म्हणजे त्यातून किती युरिन तयार होणार, तर 1.9 लिटर युरिन तेवढं तयार होणार. आणि त्याचं आपण काय करणार, एक्सक्रेशन करणार. जस्ट अ सेकंड, थोडं पाणी पितो आणि मग आपण पुढे PYQ पाहूयात. चला मित्रांनो, आता हे पहा, आतापर्यंत आपण जे पाहिलं हा पूर्ण थेरॉटिकल पार्ट होता. आता आपण याचे PYQ पाहणार आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण जी थेरी शिकलो त्या थेरीचं आपण ऍप्लिकेशन करून PYQ सोडवणार आहोत. तर आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण PYQचा विचार करतो, हे PYQ आयोगाने एका ठराविक पॉईंटवरती जास्त विचारलेला आपल्याला दिसत, आपण तोही पॉईंट जास्त डिस्क्राईब करणार आहोत. आता लक्षात घ्या, जो पहिला PYQ आहे आपला, तो पहिला PYQ आहे आपला मानवाच्या शरीरातील
नॅफ्रॉन मध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम कोणता? आता लक्षात घ्या, आताच मी तुम्हाला मागशी शिकवलं होतं की युरिन फॉर्मेशन म्हणजे मूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेचा योग्य क्रम कोणता, आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतं की आयोग याच्यावरती प्रश्न विचारतंय. लक्षात घ्या, आयोगाने कधी प्रश्न विचारला याच्यावरती? एमपीएससी 2019 म्हणजे राज्यसेवा 2019 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्याला ऑप्शन वाचण्याची सुद्धा गरज नाही. ज्यांनी मगाशी चांगलं ऐकलेलं आहे त्यांना लगेच कळून जाईल. पहिलं गाळणीमध्ये आलं, फिल्टर झालं, देन गाळणीतून बाहेर गेल्यावरती काही युजफुल ऍब्झॉर्ब केलं म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन पहिलं, रिॲब्झॉर्प्शन, सेक्रेशन, आणि समजा चौथा विचारला असेल तर एक्सक्रेशन. मला वाटतं इथं तीनच विचारलेले आहेत. मग तीन कोणते लक्षात ठेवायचे? फिल्ट्रेशन झालं, देन त्याचं शोषण झालं म्हणजे रिॲब्झॉर्प्शन झालं, आणि पुन्हा आपण काय केलं त्यापासून जे काही मटेरियल आहे ते पुन्हा आपण सेक्रेशन केलं. आता लक्षात घ्या, तुम्ही जर इथे नीट पाहिलं तर तुम्हाला कळेल ऑप्शन इंग्लिश मध्ये आहे, फक्त मराठीत लिहिलेले आहेत. बरोबर, इथे यांचं मराठी ट्रान्सलेशन दिलेलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला इंग्लिश वर्ड महत्वाचे आहे. म्हणून मी तुम्हाला मग अशी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की तुम्ही इंग्लिश शब्द 2-3 वेळा वाचा, ते ओळखीचे होऊन जातील. लक्षात घ्या, सोपा पीवायक्यू होता. आता पुढे जाऊयात आपण. पुढे काय विचारलंय पहा, खालीलपैकी कोणता नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही? आता लक्षात घ्या, मगाशी लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण एक पॉईंट पाहिला होता की आपल्याकडे नायट्रोजनियस वेस्ट मटेरियल असतात. नायट्रोजनियस वेस्ट मटेरियल म्हणजे असा घातक कचरा की ज्या घातक कचऱ्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे? तर नायट्रोजन भेटणार आहे. मग जर असा घातक कचरा पाहिला तर त्यामध्ये 3 पार्टिकल आपण पाहिले होते. एक घेतला होता आपण अमोनिया, बरोबर, दुसरा आपण घेतला होता युरिया, आणि तिसरा आपण घेतला होता युरिक ऍसिड. मग लक्षात घ्या, हे तीन नावं सोडून आपल्याला काय दिसते पहा बरं इथे. तर आपल्याला पहिलं काय दिसतंय? अमोनिया, म्हणजे अमोनियामध्ये नायट्रोजन आहे. दुसरा काय दिसतोय आपल्याला? युरिया, म्हणजे युरियामध्ये सुद्धा नायट्रोजन आहे. पण आपल्याला यांनी काय विचारलंय? नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही, नाही विचारलंय. मग नाही कोण असणार आपल्याकडे? क्रिएटिन. मात्र लक्षात घ्या, जो आपल्याकडे क्रिएटिन आहे हा नायट्रोजन युक्त नाही. का बरं नायट्रोजन युक्त नाही? कारण यांच्यामध्ये नायट्रोजनचा अमाऊंटच प्रेझेंट नाही, म्हणून हा नायट्रोजन युक्त नाही. आणि जर आपण क्रिएटिनाइनचा विचार केला तर क्रिएटिनाइन सुद्धा बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल आहे. हे मगाशी सांगण्याचं राहून गेलं होतं, आता आपण त्याला थोडक्यात घेऊयात. लक्षात घ्या, जर आपण हे सगळे पाहिले, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड हे नायट्रोजन युक्त कचरा होता, पण जो क्रिएटिनाइन आहे तो आपल्या बॉडी मसल पासून तयार होतो. लक्षात घ्या, बॉडी मसल पासून म्हणजे काय? ज्यावेळेस मसलचं आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन होते म्हणजे मेटाबॉलिझम होतं, म्हणजे चयपचय होतं. मेटाबॉलिझम म्हणजे कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम दोघांचं कॉम्बिनेशन. लक्षात घ्या, कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम काय असतं? समजा आपण जेवण करतो म्हणजे फूड चावतो म्हणजे तोडतो म्हणजे ब्रेक करतो, ब्रेकला म्हणतात कॅटाबॉलिझम. खाल्ल्यावरती आपल्याला त्यातून एनर्जी मिळते त्याला म्हणतात अनाबॉलिझम. अशा कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझमला मिळून आपण काय म्हणतो? मेटाबॉलिझम. म्हणजे चयपचयाच्या क्रिया, म्हणजे बॉडीमध्ये अशा भरपूर क्रिया होतात. मग जर आपण असं मेटाबॉलिझम जर मसलचं केलं तर त्यातून तयार होणारा जो कचरा आहे तो म्हणजे क्रिएटिनाइन. म्हणजे हा पण नायट्रोजन युक्त हा पण जो कचरा आहे हा आपल्या बॉडीसाठी कसा असू शकतो? घातक असू शकतो. मग लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये आता आपण 2 गोष्टी पाहिल्या. पहिला पाहिलं की नायट्रोजन कशामध्ये नाही? तर क्रिएटिन मध्ये नाही. दुसरा आपण पाहिलं की आपल्याकडे बॉडीमध्ये जो क्रिएटिनाइन आहे तो कसा तयार होतो? मसलच्या मेटाबॉलिझम पासून. सोपा पीवायक्यू होता, कन्सेप्टच्या रिगार्डिंग आहे दोन्ही पण पीवायक्यू. देन पुढचे पीवायक्यू आहे आपल्याकडे, हा पण एकदम सोपा आहे, हा फॅक्च्युअल डेटा आहे. एका मिनिटात मूत्रपिंडातून म्हणजे किडनी मधून किती रक्त वाहते? तर 1 लिटर वाहते. सोपा आहे, लक्षात राहण्यासारखा आहे. हा पण प्रश्न कधी आलेला आहे? राज्यसेवा 2016 मध्ये. लक्षात ठेवायचं, आपण मग एक क्रम पाहिला होता की नॉर्मल बॉडीमध्ये ब्लड किती असतं? 5 लिटर. किती वेळा फिल्टर होतं? 40 वेळा. 40 वेळा म्हणजे किती लिटर फिल्टर झालं? 190 लिटर. त्यातून किती युरिन तयार झालं? 1 ते 1.9. हा आपण एक क्रम पाहिला होता, हा त्यामध्ये एक ऍड करून ठेवा की आपल्या बॉडीमध्ये जे काही आपलं मूत्रपिंड आहे म्हणजे आपलं जे किडनी आहे, या किडनी मधून जवळपास किती ब्लड फिल्टर होतं? तर 1 लिटर. देन पुढे आता हा पण थोडा कन्सेप्च्युअल आहे, लक्ष द्या चांगलं. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारले पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? सो पहिला दिला आपल्याकडे गर्द पिवळे मूत्र म्हणजे डार्क युरिन. डार्क युरिन कोणतं? डार्क येल्लो युरिन. देन पुढे काय म्हटलंय? मॅलेन्युरिया. देन पुढे काय म्हटलं आपल्याकडे? रंगहीन मूत्र, त्याला म्हटलं आपण निर्जलीकरण. म्हणजे लक्षात घ्या, त्याला आपण डिहायड्रेशन म्हणू शकतो. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला थोड्या वेळ म्हटलं होतं इंग्लिश शब्द का महत्वाचे आहेत. जर आपण निर्जलीकरण वाचलं तर शब्द अवघड वाटतोय, याच्यापेक्षा चांगला शब्द कोणता आहे? डिहायड्रेशन. सोपं आहे, आपल्याला कळतं डिहायड्रेशन म्हणजे काय. लक्षात घ्या, आणि डिहायड्रेशन मध्ये युरिनचा कलर कसा आहे हे पण आपल्याला कळतं. जर इथे आपण डिहायड्रेशन शब्द पाहिला, लक्षात घ्या, आपण सगळेजण उन्हाळा फील करतो. उन्हाळ्यामध्ये आपलं डिहायड्रेशन होतं म्हणजे बॉडीमध्ये पाण्याची कमतरता जाणवते. जर बॉडीमध्ये पाण्याची कमतरता जाणवली तर आपल्या सगळ्यांना माहिती युरिनचा कलर कसा असतो? तर पिवळसर असतो. बरोबर, जर युरिनचा कलर पिवळसर असेल तर रंगहीन असू शकतो का? नाही, म्हणजे उत्तर नाही.
बरोबर, मग लक्षात घ्या. पण इथे म्हटलं पिवळे, मग इथे आपण काय म्हणू शकतो, निर्जलीकरण. मग आपलं जे काही युरिन आहे ते पिवळं कधी असणार, तर डिहायड्रेशन मध्ये. मग या पर्यायाचा पण आपण पाहूयात की याचा मिनिंग काय होतो. इथे म्हटलंय मॅलेन्युरिया. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मॅलेन्युरियाचा विचार करतो, मॅलेन्युरिया म्हणजे मॅलॅनिन. मॅलॅनिन एक पिगमेंट आहे, एक रंगद्रव्य आहे. जर आपण मॅलॅनिनचा विचार केला तर याचा कलर असतो डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक. म्हणजे लक्षात घ्या, इथे आपल्या युरिनचा कलर कसा असायला हवा, डार्क ब्राऊन. कारण याचा कलर म्हणजे मॅलॅनिन, मॅलॅनिनचा कलर म्हणजे डार्क ब्राऊन. पण इथे यांनी कोणता कलर दिलाय, पिवळा. सो पिवळा याचा असू शकत नाही. म्हणजे ऑप्शन एक पण गेला. लक्षात घ्या, कन्सेप्ट आहे बरं का रे. हे आपल्याकडे इथे फॅक्ट वगैरे काहीच नाही, कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे, मॅलेन्युरिया म्हणजे कोणता कलर, मॅलॅनिन. मॅलॅनिन म्हणजे कोणता कलर, डार्क ब्राऊन. पण इथे कलर कोणता दिलाय, पिवळा. असू शकत नाही, म्हणून चुकला. पण जर इथे डार्क ब्राऊन म्हटलं असतं तर हा पर्याय बरोबर असता. देन पुढे काय म्हटलं आपल्या, पिवळा. पिवळा कशाचा आहे, डिहायड्रेशन. म्हणजे पिवळं जे आपलं युरिन आहे ते पिवळ्या कलरचं कधी असणार, ड्युरिंग डिहायड्रेशन. देन थर्ड वन काय म्हटलंय पहा आपल्याकडे, रक्तरंगमूत्र. रक्तरंगमूत्र म्हणजे की असं युरिन ज्या युरिन मध्ये कशाचं अमाऊंट असणार आहे, ब्लडचं. लक्षात घ्या, रक्त, रक्त म्हणजे ब्लड, रंग म्हणजे ब्लडचा कलर, मूत्र म्हणजे युरिन. हे कशामुळे असणार आपल्याकडे, हिमॅच्युरिया. आता लक्षात घ्या, जर आपल्याकडे हिमॅच्युरिया आहे, हिमॅच्युरियाचा मिनिंगच होतो, हिमॅच्युरिया म्हणजे आपल्या युरिन मध्ये असणारं ब्लड. लक्षात घ्या, समजा आपल्याकडे युरिन आहे, जर त्या युरिन मध्ये ब्लड असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, हिमॅच्युरिया. म्हणून हा ऑप्शन काय आहे, तो बरोबर आहे. हा ऑप्शन का बरोबर नव्हता, कारण पिवळा रंग. पिवळा रंग कशामुळे आला, डिहायड्रेशनमुळे. देन मॅलेन्युरियाचा रंग कसा यायला पाहिजे, डार्क ब्राऊन. आणि शेवटी आपल्याला काय दिले, हिरवट रंगाचे मूत्र. ही खूप रेअर केस आहे. ही रेअर केस आहे म्हणजे काय, जर लक्षात घ्या, ही पॉसिबिलिटी आहे बट कन्फर्मेशन नाही, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. लक्षात घ्या, इथे दोन ऑप्शन थोडेसे आपल्याला पॉझिटिव्ह वाटतात. कोणता, 3 नंबरचा ऑप्शन आणि 4 नंबरचा ऑप्शन. पण 4 नंबरचा ऑप्शन हा संभाव्यता आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे. आणि 3 नंबरचा ऑप्शन हा कन्फर्मेशन आहे, म्हणजे कन्फर्म उत्तर तेच आहे. आता इथे संभाव्यता म्हणजे काय, लक्षात घ्या, जर आपण बीट पाहिलं तर बीटचा कलर कसा आहे, रेड. म्हणजे आपलं मूत्र कसं असायला हवं किंवा युरिन कसं असायला हवं, रेड. पण इथे यांनी काय म्हटलंय, हिरवा, म्हणजे हिरवट कलर. हिरवट कलर सुद्धा पॉसिबल, एकदम रेअरेस्ट रेअर केस आहे. कधी होऊ शकतं, जर आपली किडनी किंवा आपलं नेफ्रॉन जर त्याच्यामध्ये काही इंजुरी झाली असेल तर आपला असा कलर येऊ शकतो. म्हणून इथे लक्षात ठेवा, आपल्याला कोणता पर्याय बरोबर आहे, रक्तरंगमूत्र. पण मी तुम्हाला चारही पर्याय सांगितलेले आहेत, चारही पर्याय पहा. चारही पर्याय लक्षात घ्या. आयोगाने जर हा 3 नंबरचा ऑप्शन विचारला असेल तर आयोग पुढच्या हे पण विचारू शकतं, हे पण विचारू शकतं, हे पण विचारू शकतं. त्यामुळे सगळे पर्याय महत्वाचे आहेत. देन आता पुढचा पीवायक्यू आहे आपल्याकडे, सोपा आहे. हा वन लाइनर आहे. त्यामध्ये काय म्हटले पहा, पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल क्षार संतुलित राखतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे ऍसिड बेस कंडिशन आहे त्याला बॅलन्स मध्ये ठेवतात. सिंपल उत्तर आहे सोडियम. याच्यामध्ये जास्त काही फॅक्ट वगैरे काही नाही, फक्त सोडियम आहे. आता प्रश्न पुन्हा रिपीट झाला, पहिलाच पीवायक्यू आपण पाहिला होता आणि शिकवतानाही पाहिलं होतं की आपल्या बॉडीमध्ये मूत्र तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे युरिन फॉर्मेशनच्या प्रक्रियेचा क्रम लावा. इथे पुन्हा क्रम विचारलाय. लक्षात घ्या, न पाहता क्रम सांगू शकतो आपण. अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन, देन आपल्याकडे सेक्रेशन, देन आपल्याकडे एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जन. हा क्रम कुठे सापडतो, 1 नंबरलाच. गाळणे, पुनःशोषण, स्रवणे आणि देन उत्सर्जन. आपण मगाच्या पीवायक्यू मध्ये पाहिलं तर आयोगाने काय केलं होतं, इंग्लिश शब्द आहे असे मराठी ठेवले होते. आणि या क्वेश्चन मध्ये काय केलं आयोगाने, की त्या शब्दांचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि आता आपला सगळ्यात शेवटचा प्रश्न, शेवटचा पीवायक्यू लक्षात घ्या, तो पण सोपा आहे. त्या पीवायक्यू मध्ये काय म्हटलंय पहा, सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही. गाळण होत नाही विचारले. आता मला सांगा, अमोनिया होतं का, होतं, वेस्ट आहे. पाणी होतं का, होतं, कारण पाणी हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. युरिक ऍसिड होतं का, होतं, कारण ते काय आहे, वेस्ट मटेरियल आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, नायट्रोजनियस वेस्ट मटेरियल म्हणजे नत्रयुक्त कचरा कोणकोणते आहे, अमोनिया, युरिक ऍसिड आणि युरिया. म्हणजे हे दोघं फिल्टर होणार. पण प्रश्नामध्ये काय विचारलंय, कशाचं गाळण होत नाही. मग कशाचं गाळण नाही होणार, तर साखरेचं. मात्र लक्षात घ्या, इथे आपलं उत्तर काय असणार आहे, साखर. मित्रांनो, आता आपण हे सगळे पीवायक्यू पाहिले. आय होप की हे सगळे पीवायक्यू तुम्हाला आवडलेले असतील. आणि हे सगळे पीवायक्यू आपल्या कन्सेप्टच्या रिगार्डिंग होते. आपण कन्सेप्ट मध्ये पाहताना भरपूर अशा कन्सेप्ट पाहिल्या की ज्या खूप डीप मध्ये आहेत, पण आयोग त्याच्यावरती भविष्यात प्रश्न विचारू शकतं. त्यामुळे लक्षात घ्या, हे लेक्चर महत्वाचं आहे. आणि मला म्हणजे खात्री आहे किंवा मला वाटतं की हे लेक्चर तुम्हाला नक्की आवडलेलं असेल. सो असेच लेक्चर जर तुम्हाला अजून पाहायचे असेल तर आपला जो युट्यूब चॅनल आहे कर्नार्थी IAS अकॅडमी, याला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या जे लेक्चर आहेत त्याची नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही अशा सगळ्या लेक्चरचा नक्कीच आनंद घेऊ शकाल. सो हे सगळं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. आता इथे आपण थांबूयात. आणि ज्यावेळेस पुढचं लेक्चर येईल तुम्ही आपल्या ऍपला
किंवा आपलं जे ॲप आहे किंवा जे आपली यूट्यूबची लिंक आहे किंवा जे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. चालेल, थँक्यू.